आगाशे काकांना सगळ्यात आधी जेव्हा मी बघितलं, तर ते नागपूरला बापूराव महाराज खातखेडकर यांच्याकडे. ते त्यांच्याकडे गेले होते गुरुमंत्र घ्यायला. मी असेन 12-15 वर्षाचा. नानांबरोबर केव्हाही तिकडे गेलं तर भेटायचे ते. पण बापूराव महाराजांनी जसं मघा मी सांगितलं, की नाना म्हणायचे, की तुम्ही आमचे शिष्य नाही, तुमचे गुरु वेगळे आहेत. तसं बापूराव महाराज त्यांना म्हणाले, की तू माझा शिष्य नाही, तुझे गुरु वेगळे आहेत. आणि हे खूप मागे पडले होते, की आम्हाला करा. आणि तेव्हा आगाशे काका वेगळेच होते. एकदा नाना जेव्हा बापूराव महाराजांकडे गेले, तेव्हा नाना आत त्यांच्या तिथे जाऊन बसल्याबरोबर त्यांनी आगाशे काकांना बोलवलं, इकडे या. आणि नानांसमोर घेऊन म्हणे, नाना. ते नानांना नाथ म्हणायचे, एकनाथ महाराज म्हणायचे. कारण नाना एकनाथाचा अवतार असं त्यांचं म्हणणं होतं, शांती परब्रह्म. तर ते म्हणायचे, की हां एकनाथ महाराज, यांना तुमच्या पदरात घ्या आणि आता यांना भक्ती मार्गाला लावा. तो दिवस नंतर नानांनी म्हटलं, की ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही घेतो, नाहीतर तुम्हीच करू शकले होते. नाही नाही, हे माझं नाही, हे तुमचं काम आहे, असं म्हणून त्यांनी आगाशे काकांना सांगितलं. आणि मग विधिवत मग आगाशे काकांचा गुरुमंत्र झाला. 74 मध्ये नानांकडे नानांचे जे शिष्य होते बा देशपांडे म्हणून, त्यांनी ध्येय ठेवल्यानंतर तेव्हा काका त्याच्या 2 वर्ष आधीपासून नानांच्या बरोबर राहायला लागले होते गुरुमंत्र झाल्यानंतर बरोबर. तर बा देशपांड्यांनी ध्येय ठेवल्यानंतर मग काका सतत नानांच्या सेवेत रुजू झाले आणि ते जवळपास पुढची 18 वर्ष नानांची त्यांनी सेवा, मग आम्ही प्रसंग सांगितल्या त्याप्रमाणे सतत करत होते. त्यांचं स्वतःचं लिखाण वगैरे खूप होतं, काव्य खूप होतं. बापूराव महाराजांवरती काव्य केलंय, त्रैलोकीचे राजे अप्रतिम आहे. तर ते त्यांचं होतं. नानांबद्दल त्यांनी चैतन्याचा आनंद म्हणून, ज्याला आपण थिसिस टाईप म्हणतो, तसा तो ग्रंथ लिहिला. आणि तो ग्रंथ आज खूप छान आहे. आणखी नानांची एक एक गोष्ट त्यांनी त्याच्यात घेतलेली आहे. आणि एवढंच नाही तर नानांच्या ज्या जितक्या घटना घडलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन त्याची विधिवत पूर्ण चौकशी करून दिलेल्या आहेत. असं त्यांनी सगळं केलेलं आहे. पण जे काही गुरुचं आणखीन शिष्याचं असतं, तर नानांना माहिती होतं की काकांचं पुढे कसं काय हे आहे म्हणून. मग ती बरोबर 17-18 वर्ष जेव्हा काकांची सेवा झाली, त्याच्यानंतर नानांनी हे करायला सांगितलं होतं, गायत्री मंत्राचं पुरस्चरण. तर ते तेव्हा वरती बसायचे आमच्या खोलीमध्येच आणि तिथे पुरस्चरण चालू होतं. मग आम्ही चहा नेऊन द्यायचा, सगळं त्यांची सेवा करायची, जेवायला एकदाच खाली यायचे वगैरे. आणि मग त्यांचं पुरस्चरण पूर्ण झालं आणि मी लहान मुलगा होता, पियुष लहान होता. मग आम्ही नानांची पाद्यपूजा केली होती, त्याचा फोटोही आहे. नाना त्या खोलीतच बसले आणि हे मी आणि आगाशे काका तिघांनी नानांची पाद्यपूजा आगाशे काकांबरोबर आम्हाला करायला मिळाली. आणि आगाशे काकांचा सहवास खूप मिळाला. सेवा कशी करावी हे फक्त त्यांच्याकडनं शिकावं, अनन्य भावाने सेवा करायची, सगळं करवून घ्यायचे. आणि त्यामुळे मग एक आहे की आगाशे काका आणि आमचा हा सहवास खूप वेगळा. आणि ज्याला आपण म्हणू की नुसतं प्रापंचिक नाही, तर काही काही पारमार्थिक गोष्टी सुद्धा आगाशे काकांमुळे आम्हाला मिळाल्या. इतकंच नाही, आगाशे काकांचं प्रेमही खूप मिळालं आम्हाला. की आम्ही पहिल्यांदा जेव्हा खामगावला एका उत्सवाला गेलेलो, तेव्हा आम्हाला पोहोचायला इंदोर ते खांडवा थोडा रस्ता खराब होता, पोहोचायला 5 वाजले. सकाळी काका वेशीवर उभे होते. म्हणजे जे प्रेम म्हणा ते असं होतं की काका वेशीवर येऊन उभे होते. अजय ताम्हण बरोबर होता, त्याच्याबरोबर स्कूटरवर आलेले. आमची गाडी थांबल्याबरोबर आम्ही बघितलं, त्यांना गाडी थांबवली आणि म्हणाले की चला माझ्या मागे मागे या म्हणून. मी खाली उतरलो, म्हटलं नाही काका तुम्ही गाडीत बसा, मी अजय बरोबर पुढे जातो. मग काकांना गाडीत बसवलं आणि आम्ही गेलो. आणि तिथे ज्या ठिकाणी आमची उतरण्याची व्यवस्था केलेली होती त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं, 2 दिवस झालेत काकांचं सतत चाललंय की माझी माहेरची मंडळी येत आहेत, माझ्या सद्गुरूंकडली येत आहेत आणि आज आमचे लाडके 2 जण येत आहेत, संजू आणि छाया, त्यांची ही 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 अशी व्यवस्था पाहिजे आम्हाला.
अक्षरशः त्यांनी त्रस्त केले की हे करा हे करा हे करा. आम्हाला ते ऐकून ऐकून अगदी रडू इतकं येऊन धन्य गेलं वाटलं की आज आकाशी इतकं काकांनी काकांचं आपल्याकरता आपल्यावर इतकं प्रेम आहे. करावं. दुसऱ्या दिवशी यज्ञ सुरू झाला. आम्ही बसलो होतो, तो जो येतोय तो आम्हाला नमस्कार करतोय. म्हटलं हे काय चाललंय, म्हणून आम्ही थोडंसं बाजूला सरकलो. काकांनी सांगितलं ते अजयने आहे. येऊन सांगितलं की म्हणे संजीव भैया तुम्ही काकांना सांगा, काका तिथे बसायला तयार नाहीयेत, कारण लोक दर्शनाकरता रांग लावून उभे आहेत. पण ते म्हणतात नाही, आज गुरुघरची मंडळी आली आहेत, आज माझं दर्शन नाही, लोकांना तिकडे पाठवा, नानांकडे पाठवा. मग मी काकांजवळ गेलो, काकांना सांगितलं, म्हटलं काका हे असं जर तुम्ही करणार असाल तर मग मी दुसरीकडे जाऊन बसतो, मी इथे नाही थांबणार. मग काका म्हणाले की नाही 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 संजीव भैया असं नका करू. म्हटलं नाही, तुम्ही तुमच्या आसनावर बसा, आम्ही इकडे कोपऱ्यात बसतो. त्यांना आसनावर बसवून मी इकडे येऊन उभे राहिलो. पण मग तेच व्हायचं, काकाने आधी त्यांना करा मग माझ्याकडे या. आम्ही अक्षरशः 1 तास नुसते दोघं जण उभे होतो, खाली सुद्धा बसता आलं नाही. हे काकांचं प्रेम. आणि हेच नानांनी आम्हाला बाकी सगळ्या भक्तांकडनं दिलेलं आहे की बाकी सगळं मिळेल, पण जे प्रेम आहे ते कधीच मिळणार नाही. एकदा आमची सुषमाताई म्हणून होती, आगाशी काका असतानाचीच गोष्ट आहे. त्या सुषमाताईंनी नानांना विचारलं होतं की नाना आज धन संपत्ती वगैरे सगळं जे आहे हे सगळं मिळतं, सगळं जातं, पण खरं शाश्वत काय आहे, आपल्या बरोबर काय जाणार. तर तेवढ्यात एक बाई आल्या, उत्सवातनं निघत होत्या त्या, आणि खूप रडत होत्या. नानांच्या पायावर डोकं ठेवून की नाना आता आम्हाला जावं लागतंय म्हणून. नाना हसतात आणि तिला हळूच म्हणतात, हे खरं शाश्वत आहे. हे जे प्रेम आहे त्यांचं आमच्यावर जे प्रेम आहे हे खरं शाश्वत आहे आणि हेच आमच्या बरोबर जाणार, बाकी काही नाही. आणि तेच आम्हाला आता बाकीच्या सगळ्या भक्तांना म्हणतो, आम्हाला वस्तू नको, प्रेझेंट नको, आहेर नको, फक्त प्रेम द्या. प्रेम आणखी मोठ्यांचे आशीर्वाद पाहिजे. जरी नाना आमचे असले तरी सुद्धा भक्त, आणखीन माझं ते एकच म्हणणं आहे की आम्ही हेड ऑफिस वाले, थोडा म्हणजे ज्याला म्हणतो की विनोदाचा भाग आहे, आम्ही हेड ऑफिस वाले आहेत, पण ब्रांच ऑफिसवाल्याला जे हेड ऑफिसचं कौतुक असतं किंवा जे ओढ असते ती हेड ऑफिसवाल्यांना नसते. त्यामुळे आमच्याबरोबर ते आहे की नाना सतत आमच्याबरोबर राहिलेत, पण आज जो भक्त त्यांच्यासाठी काकुळतीला असतो की मला केव्हा भेट होईल, केव्हा होईल, तेवढी तीव्रता आमच्यामध्ये थोडी कमी असते. आणि म्हणून आम्ही नानांना मागतो की नाना आम्हाला सुद्धा नातं नको, आम्हाला तुमच्यासारखा भक्त, आम्ही तुम्हाला भक्त आणि सेवक राहू द्या, म्हणजे ती ओढ आमच्या सुद्धा मनात राहील. म्हणून हा संजीव छाया आम्ही सेवक आहोत आणि तेच राहू द्या ही नानांकडे. एक जण म्हणाले होते, म्हणे नानांना जे सगळ्यात प्रिय आहे ती सेवा तुम्हाला दोघांना दिली आहे म्हणे, भजन आणि भोजन. नानांना अन्नदानाची आवड होती आणि भजनाची आवड होती. 2 सेवा तुम्हाला दिल्या आहेत नाना, आणि हेच आगाशे काकांचं नानाच करून घेतात. त्यांनी सुद्धा, माझं सुद्धा हे कंपोजिशन्स वगैरे जे काही आहे सुरुवात आगाशे काकांपासूनच झालेली. नानांवरची एक भोपाळी त्यांनी लिहिली होती आणि मी रेडिओ स्टेशनला तेव्हा गायचो. ते एक दिवस जाताना काकांनी ती दिली, म्हणे नानांवर भोपाळी लिहिलेली आहे, तर म्हणे संजीव भैया चाल लावा. अक्षरशः नानांचीच कृपा आहे की रेडिओ स्टेशन ते घरी पोहोचेपर्यंत रिक्षामध्ये ती चाल लागली आणि ती आता आपल्या प्रभातीमध्ये रूढ झाली. असंच काकांनी मग काकांची खूप कार्यक्रम, त्रैलोकीचे राजे त्याला केलं झालेलं आहे. त्याच्यानंतर आता नवीन काकांनी एक श्रीपाद श्रीवल्लभ, गीत श्रीपाद श्रीवल्लभ केलंय, त्याचं सुद्धा कंपोजिशन चालू आहे. ते आणि त्यांनीच करून घेतलं सगळं. बाकी नाना म्हणतात ना की आपल्यावर कोणी गुरुसारखा असला आणि त्याचे सद्गुरू आपल्या परिवारातले असले तर जे एक वेगळं नातं ओढ निर्माण होते ती मचिन काकांची. शेवटचा मी भेटायला गेलो होतो काकांना, तब्येत खूप खराब होती. म्हटलं काका चला इंदोरला, चला आपण चांगल्या डॉक्टरांना दाखवू, तिथे करू, आम्हालाही सेवा घडू द्या. तर काका म्हणाले नाही नाही, तुम्ही परत याल तेव्हा मी बसलेला दिसेन म्हणे. तर आपल्याला वाटलं बसलेला दिसेन म्हणजे छान. मग त्यांना शेवटचं जे अजिबात खाणं सोडलं होतं, शेवटचं वरण भाताचे 5 चमचे
माझ्या हातनं खाल्ले होते त्यांनी. त्याच्यानंतर परत सोडून दिलं होतं खाणं. आणि 3 दिवसांनीच आम्ही इंदोरला आलो आणि 3 दिवसांनी कळलं की काका गेले. तर ताबडतोब आम्ही परत गेलो काकांना पाहायला, म्हणजे ह्याच्या फ्युनरलसाठी. तर काका बसलेले. मला इतकं रडू आलं की नाना काका हे असे बसलेले दिसणार होते तुम्ही. आम्हाला वाटलं तुम्ही चांगले होऊन बसलेले सर. त्यांना बसल्या बसल्या समाधी आणि त्यांचं हे पण दहन पण बसल्या बसल्याच केलं होतं. आम्ही बसलेला दिसेन म्हणे तुम्हाला. काय रडू आलं होतं तेव्हा, बापरे. नानांच्या कृपेने ही त्यांचं सगळ्या खूप प्रेम लोकांची मिळालं. प्रेम खूप मिळालंय आम्हाला. नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. दादा, आपला परिचय द्या आणि आजचा हा काय इव्हेंट आहे जरा त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. मी अजय तामण, खामगावला असतो आणि परमपूज्य श्री आगाशे काका अर्थात नाना महाराज तराणेकर इंदोर यांचे शिष्य आणि सेवाभावाने मिळवून घेतलेला अधिकार असे श्री सद्गुरू काका, तर यांचा आज या ठिकाणी उपदेश दिन जो असतो तर तो गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपामध्ये आम्ही साजरा करत आहे. हा जो कार्यक्रम आहे तर हा 5 वर्षापूर्वी ज्यावेळी त्यांचं सुवर्ण महोत्सव वर्ष होतं तेव्हापासून या ठिकाणी इथे पुण्याला सुरू करण्यात आलेलं आहे. आणि दरवर्षी सगळ्यांना सोयीस्कर असलेला उन्हाळ्यामधला एक रविवार पाहतो आणि दुसऱ्या अर्थाने असे म्हटलं जाते किंवा काकांच्या सगळ्या भक्त परिवार जो आहे त्याचं या निमित्ताने एकत्रीकरण होते. एकत्रीकरण आलं म्हणजे तेवढा सत्संग घडतो. सत्संग म्हणजे एखादे संतच असले पाहिजे असं नाही आहे, तर ते असताना त्यांची जी शिकवण आहे ती शिकवण आणि त्यांचे जे अनेक सेवक निर्माण केलेले आहेत तर त्यांनी आपापसामध्ये येऊन जोही काही त्यांचा लाभ घडलेला आहे, जे काही प्रचिती आहे, त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे तर त्याची चर्चा करणं हा देखील एक प्रकारचा जो आपण म्हणतो की संत संगती म्हणा किंवा, तर हा भाग यामधला एक महत्त्वाचा आहे. त्यानिमित्ताने सगळ्या भक्तांचं एकत्रीकरण होते आणि संत संगती जी म्हणतो आपण किंवा सत्संग जो म्हणतो हा सत्संग या निमित्ताने घडतो. आणि तो पण आजचा चांगला मस्त दिवस भेटला आहे. हो, आज अधिक महिन्यात यावर्षीचं अजून वैशिष्ट्य असं आहे की नाही तर मागच्या रविवारी वगैरे घेणार होतो, परंतु अनायसे अधिक महिना सुरू होतो आहे आणि अधिकस्य फल अधिकम असं जे म्हटलं गेलेलं आहे तर दोन्ही याचं एकत्रीकरण आलेलं आहे. त्याच्यामुळे अजून यावेळेस विशेषतः या उत्सवाला गोडी निर्माण झालेली आहे. दादा, जसा मी असे बाकीचे प्रेक्षक जे हे बघतायत आता व्हिडिओ, त्यांच्यासाठी आगाशे काका फोटो खूप वेळा मी पोस्ट केलेला आहे आमच्या चॅनलवरती. पण आगाशे काका कोण, त्यांची फिलॉसॉफी काय आणि त्यांचं जरा थोडंसं हिस्ट्री सांगा, कारण हे नाना महाराजांबरोबर कनेक्टेड. बरोबर, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. तर आगाशे काकांचं जर आपल्याला थोडंसं इतिहास जर बघायचा असेल किंवा त्यांचं जर जीवनचरित्र जर आपल्याला पाहायचं असेल तर काकांचा जन्म, आगाशे काकांचा जन्म जो आहे तर हा 1931ला श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमीच्या दिवशी झालेला आहे. आणि एक वैशिष्ट्य असं आहे की नाना महाराजांचाही जन्म नागपंचमीचाच आहे आणि आगाशे काकांचा जो जन्म आहे तर हा देखील नागपंचमीचाच जन्म आहे. म्हणजे गुरु शिष्यांचं जे एकत्व म्हणतो तर त्या एकत्वाला सुरुवात अगदी जन्मदिनापासूनच सुरुवात झालेली होती. हिंगणघाट या ठिकाणी जन्म झाला त्यांचा. ते मूळचे तसे कोकणामधले चिखलगाव हे त्यांचं मूळ गाव होतं आणि त्यानंतर त्यांच्या पंजोबांपासून ते विदर्भामध्ये आले, वऱ्हाडामध्ये. त्यांचे पणजोबा सगळ्यात सुरुवातीला हिंगणघाट येथे आले आणि अतिशय उत्तम कापूस तज्ज्ञ म्हणून त्यावेळेस ते ओळखले जायचे. त्यांचे वडील हे देखील त्या जमान्यामधले, त्या काळामधले BA LLB झालेले होते. त्यांचे जे पंजोबा होते, त्यानंतर जे आजोबा होते तर ते देखील अतिशय उत्तम असे शिकलेले होते. अनेक इंग्लिश नाटकं आहेत त्याची त्यांनी मराठी रूपांतर केले आणि अशा प्रकारे बरं हे सगळं करत असताना घरामध्ये वारसा देखील हा चालत आलेला होता. आणि मग पहिले 3 मुली झाल्या त्यांना, रावसाहेब म्हणायचे त्यांच्या वडिलांना, आणि आई ज्या आहेत तर या अमरावतीच्या जोशी म्हणून आहे तर त्यांच्या कन्या होत्या. तर त्यांना कमला नाव होतं त्यांचं, अक्का म्हणायचं त्यांना. तर अक्का आणि रावसाहेब यांच्या पोटी पहिले 3 मुली आल्या. म्हणजे काकांना पहिल्या 3 बहिणी होत्या मोठ्या. आणि मग भगवंताची विनवणी चालू होती की आता पुत्र होऊ दे, साहजिकच सगळ्यांना वाटतं त्याप्रमाणे त्यांनी विनवणी सुरू केली. आणि मग 18 ऑगस्ट 1931 मंगळवार दिवस होता, नागपंचमी. या दिवशी काकांचा पहाटे 5:50 जन्म झाला. 1 वर्षानंतर त्यांनी हिंगणघाट सोडलं आणि ते मग वर्ध्याला स्थायिक झाले.
वर्ध्याला काकांचं साधारणतः 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. त्या काळामधलं एक महत्त्वाची घटना, म्हणजे बाकीच्या अनेक घटना आहेत, परंतु एक महत्त्वाची या मार्गातली घटना अशी की काकांना लहानपणापासूनच असं स्वप्न पडायचं एक, की श्रीकृष्ण असा रास क्रीडा सुरू आहे, श्रीकृष्ण तिथे येतात आहे, काकांचा हात धरतात आहे आणि एका विहिरीच्या जवळ त्यांना नेतात. त्या विहिरीला खोल पायऱ्या आहे आणि त्यांचा हात धरून ते तिथपर्यंत नेतात आणि गेल्यानंतर एक दरवाजा बंद असतो. दरवाजा जो आहे तर हा दरवाजा बंद असतो. अशा प्रकारे त्यांना एक स्वप्न पडायचं. आणि त्याचबरोबर एक आणखी प्रसंग असा सांगितला जातो की काका ज्यावेळी 4-5 वर्षाचे होते, त्या 3 बहिणी मोठ्या होत्या, त्यांच्याकडे वाडा देखील खूप मोठा होता, राबता होता घरी. तर जे विविध कार्यक्रम व्हायचे त्याची प्रॅक्टिस त्यांच्याकडे चालायची, सराव त्यांच्याकडे चालायचा. हरतालिका असेल, गणपती असतील तर अशा यायचा. तर त्यावेळी ज्यावेळी रास क्रीडेचा प्रसंग यायचा तर काका त्यांचे 4-5 वर्षाचे असतील, परंतु 1 तास जी प्रॅक्टिस चालायची तर काकाबरोबर कृष्णासारखं रूप घ्यायचे. त्या मुली किती म्हटलं त्यांच्या बहिणींनी की जा अरविंद इथून, पण काका त्यावेळी नव्हते जात. आणि तो टिपऱ्यांचा खेळ झाल्याबरोबर त्यांनी जरी थांब म्हटलं तरी थांबत नसायच्या, मग हे करायचं. म्हणजे याच्यावरूनच जो परमात्मा आपण म्हणतो, काकांना कृष्णाचा अवतार म्हणतात. तर याच्यामधून आपल्याला बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे या गोष्टी तेव्हापासूनच आपल्याला चालत आलेल्या होत्या. नंतर 10वीपर्यंतचं शिक्षण काकांचं त्या ठिकाणीच झालं, वर्ध्याला. टिळक प्रायमरी स्कूल होती तिथे. आणि त्याच्यानंतर मग न्यू इंग्लिश शाळा जी आहे वर्ध्याची त्याच्यामध्ये झाल्या. 1947 साली काका मॅट्रिक झाले. काकांच्या घरी मोठा राबता होता आणि रावसाहेब जे होते तर 48मध्ये काकांनी तिथे GS कॉलेज वर्ध्याला कॉमर्समध्ये BCom प्रथम वर्षाला ॲडमिशन घेतली होती. परंतु त्या दरम्यान असं झालं की बऱ्याच लोकांना चांगल्या गोष्टी ज्या असतात तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठे वाईट किनार असते. तर रावसाहेबांवर पद्धतशीरपणे काही लोकांनी सापळा रचला आणि त्यावेळी एक्स्ट्रा असिस्टंट पदं निर्माण झाली होती त्या काळामध्ये. 1945 ते 48च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. आणि कोणीतरी पद्धतशीरपणे सापळा रचला आणि त्यांना म्हणजे तुरुंगामध्ये जावं लागलं. कालांतराने जी वकिलीची सनद मिळाली, सगळं मिळालं, परंतु खूप पैसा खर्च व्हावा लागला त्याच्यामध्ये. आणि त्यावेळी काकांच्या घरावर एक असं संकट आल्यासारखं झालं. कारण आजपर्यंत इतका राबता होता, परंतु भगवंताला हे काकांना दाखवून द्यायचं असेल की कुणी नाही कुणाचा सखा बापा आणि काका, या पद्धतीने म्हणून ते तसं झालेलं होतं. आणि मग त्या दिवसानंतर काकांनी आपल्याला घरची परिस्थिती सगळी, घरात ते मोठे भाऊ, त्याच्यामुळे जबाबदारी त्यांच्यावर सगळी आली आणि मग ते मुंबईला गेले. मुंबईला तिथे त्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली. जवळपास 18 वर्ष त्यांनी नोकरी केली. परंतु त्यांना सुरुवातीपासूनच त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला लग्न वगैरे करायचं नाही आहे म्हणून. तर त्या ठिकाणी मुंबईला ते गेल्यानंतर 2-3 प्रसंग असे आहे की या मार्गामध्ये ते कसे आले. तर नोकरी करत होते, माहिती होतं घरची जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे, परंतु संसारामधलं आजपर्यंत कधी त्यांनी या संसारातलं वातावरण देतं स्वार्थाने बरबटलेले लोक वगैरे याचा कधी त्यांना हेही झाला नव्हता, स्पर्शही झालेला नव्हता. आणि मग त्यामुळे त्यांनी काय केलं की नोकरी करणं बऱ्याचदा त्यांना कंटाळा यायचा. मग अशा वेळी एक दिवस नोकरीच्या निमित्ताने ते बसमध्ये बसले, लोकलमध्ये बसले आणि मुंबईच्या दिशेने न जाता कल्याणच्या दिशेने जायला लागले. आणि तिथं कौसा नावाचा डोंगर आहे, अजूनही आहे तो कौसा नावाचा डोंगर. त्यांनी त्या दिवशी विचार केला होता की आता आपल्या आयुष्य संपवायचं आहे आपल्याला. तर त्यावेळी त्यांनी ठरवलं की आता हे मग असं जगायचंच नाही, लाचारीचं जगणं म्हणा किंवा हे जगायचं नाही. म्हणून मग ते कौसा नावाच्या डोंगरावर गेले आणि एकच विचार केला की आता जे काय होईल आपलं ते होईल म्हणून. पूर्ण दिवस गेला तरी ते काही उतरले नव्हते. आणि मग संध्याकाळची वेळ झाली आणि त्यांनी ठरवलं की आता या डोंगरावरून आपण उडी मारायची म्हणून. तर जसे ते उडी मारायला उठणार त्यावेळी अक्षरशः म्हणजे आकाशवाणी जी असते ही आकाशवाणी झाली की दगड होऊन परत जा. जर मृत्यू स्वीकारला तर लोक म्हणतील की तू घाबरला आहे म्हणून. आणि त्या ठिकाणी त्यांना दत्तमंत्र स्फुरला, प्राप्त झाला, ओम नमो भगवते दत्तात्रयाय म्हणून. आणि मग नंतर ते घरी आले. नाही, पण जरा तो एक्सप्लेनेशन द्या त्या शब्दाचा, दगड म्हणून परत जा, त्याच्याबद्दल सांगा. दगड होऊन परत जा याचं कारण असं होतं की कितीही दगडाप्रमाणे आपली वृत्ती ठेवायची आहे. कारण तेव्हा काकांना काय झालं होतं की त्यांनी आजपर्यंत जे आयुष्य होतं त्यांना कधी घरामध्ये राजेश्वरी होतं, 16 वर्षाचं जे पहिले ते झालं होतं, त्याच्यामुळे त्यांना बाहेरचं जग काय आहे काय याचं हे नव्हतं. आणि 16-17 वर्षाचं वय म्हणजे तसं सेन्सिटिव्ह वय असतं ना, खूप संवेदनशील असतं, त्याच्यामुळे त्यांना याचा खूप त्रास व्हायचा. म्हणून मग ते सांगितलं की दगडाप्रमाणे राहायचं.
की ज्याप्रमाणे दगडावर आपण हे करत नाही. आणि त्याच्यामधून दुसरा अर्थ असा होता, आकाशवाणी होती, की दगडाचा देव देखील बनतो. त्याच्यामधून ते त्यांना भगवंताला सांगायचं असेल की आज जरी तू दगड होऊन जरी तू वापस गेला तरी तुझ्यातून देवत्व पुढे येणार आहे. त्या दगडाला आपल्याला देवत्व द्यायचं आहे, भगवंताची इच्छा होती, लीला होती. आणि त्या पद्धतीने मग काका आले, मग अधिकाधिक त्यांच्या घरी आले. घरी आल्यानंतर त्यावेळी ते मोठ्या बहिणीकडे राहायचे, कारण आईवडील तेव्हा वर्ध्यालाच होते, कुटुंब आणलं नव्हतं. लहान 2 भाऊ होते, 3 भाऊ, ते शिक्षण त्यांचं सुरू होतं. काका सगळं हे पाठवत होते. नंतर त्यांना 3 बहिणी, तर काका जेव्हा नोकरी लागायचे होते तर त्याच्यापूर्वीच 2 बहिणींचे लग्न झाले होते मोठ्या. मग 3ऱ्या बहिणीने देखील थोडीशी त्या राष्ट्रीय सेविका समितीचं कार्य त्यांनी बरंच केलेलं आहे. तिचं लग्न झालं 3ऱ्या बहिणीचं. काकांनी देखील मग ज्यावेळी काका इकडे आले मुंबईला आणि मग त्यांच्या घरी कळलं की बा यांनी असा प्रयत्न केला म्हणून, मग त्यांच्या घरच्यांनी सगळ्यांनी वर्ध्यावरून ते शिफ्ट केलं आणि मग ते मुंबईला राहायला आले. मुंबईला कुठे होते ते? मुंबईला ते सांगतोय की मुंबईला ठाण्यामध्ये मग त्यांनी नवपाडा जे आहे ब्राह्मण सभा जी होती ना, तर त्याच्या मागच्या याच्यात एका चाळीमध्ये 2 खोल्या घेतल्या होत्या आणि त्यामध्ये मग ते सगळं कुटुंब राहायला आलं होतं. मग काकांना खूप त्रास व्हायचा की आपण एवढं राजफेऱ्यामध्ये राहिलेलो आणि आपल्या आईवडिलांना आज या 2 खोल्यांमध्ये कसं हे करावं लागते. त्याची म्हणजे मनस्थिती त्यांची खूप हे व्हायची. परंतु आलेला दिवस जो होता तो घालवायचा होता, कारण भगवंताचं हे झालेलं होतं. अधिकाधिक दत्तमंत्राचा जप सुरू होता, त्याच्यामुळे त्या देखील गोष्टी ज्या होत्या त्या सुरू होत्या. आणि मग असं करताना दरम्यानच्या काळामध्ये वडिलांनी तिथे मग संस्कृतच्या ट्युशन्स वगैरे घेणं सुरू केलं होतं रावसाहेबांनी. भावांना देखील शिक्षण त्यांचे झाले होते, नोकऱ्या वगैरे लागलेल्या त्या. आणि मग 1964 म्हणजे 1948 ते 1964पर्यंत काकांनी नोकरी केली आणि पूर्ण कुटुंबाचा संसार चालवला. परंतु 1964मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनी सांगितलं की आता सगळेजण आपापल्या याच्यात झालेले आहे म्हणून. आणि मग 1 जानेवारी 1965पासून त्यांनी नोकरी सोडली. 64मध्ये राजीनामा दिला, 65पासून नोकरी सोडली. आणि मग त्यांचा खऱ्या अर्थाने या मार्गाने प्रवास सुरू झाला, संत दर्शन आणि संत सहवास म्हणून. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ते पावसला गेले. पावसला त्या ठिकाणी गेले. पावसला दुपारची वेळ झाली होती. या दरम्यानच्या काळामध्ये नोकरी करत असताना एक उदात्त विचार होता की आपल्याला काहीतरी समाजोपयोगी कार्य करायचं आहे. आणि गोळवलकर गुरुजी जे होते ते काकांचे आदर्श होते. तर काकांनी त्या ठिकाणी बजरंग शाखा सुरू केली मुंबईमध्ये असताना, नवपाड्याला असताना. 25 ते 30 स्वयंसेवकांना सायकलवर रायगडाला घेऊन गेले होते आणि तिथे रक्ताच्या याने अभिषेक केला होता त्या तिथल्या शंकराच्या याला. नंतर 1 वर्षामध्ये ध्वज मिळवून दिला शाखेला. अशी हे सुरू होती. परंतु हे सगळं सुरू असताना काकांचं मन सांगायचं की हे कार्य तुझं नाही आहे. जरी त्यांना समाजसेवा करायची ते कार्य तुझं नाही आहे. मग पावसला गेले, दुपारची वेळ होती स्वामी स्वरूपानंदांची. मग त्यांनी सांगितलं की बाबा मी असं आलेलं आहे. त्यावेळी त्यांची औषधाची वेळ सुरू होती, दुपारच्या फराळाची आणि औषधाची. काकांना सांगण्यात आलं की तुम्ही थोडंसं बाहेर थांबा म्हणून. मग जसं बाहेर थांबा सांगितलं तर उत्सुकता खूप होती की त्यापर्यंत पाहिलं नव्हतं की कसे असावे स्वामी स्वरूपानंद काय म्हणून. एक अशी खिडकी होती आणि काकांची हाईट वगैरे भरपूर होती. काकांनी असं खिडकीतून वळून पाहिलं, थोडंसं उंच टाचा करून. तर त्यावेळी पाहत असताना काकांना 2-3दा गोळवलकर गुरुजींचं दर्शन झालं तिथे. ते दिसलेच नाही स्वरूपानंद, गोळवलकर गुरुजीच दिसायचे. मग 5 मिनटात त्यांना आतमध्ये बोलावणं आलं. आतमध्ये ते बोलावणं आल्यानंतर काकांना पाहिलेलं रूप हे वेगळं दिसलं. मग त्यांनी सांगितलं, यांनी विचारलं काय करताय. काकांनी सांगितलं की आत्ता राजीनामा दिलेला आहे आणि आता मला असं वाटतं की एखाद्या उदात्त कार्यासाठी आपलं जीवन खर्च करावं. तुमच्या मनामध्ये काय आहे. मग काकांनी सांगितलं की बाबा माझं गोळवलकर गुरुजी जे आहेत हे माझी प्रेरणा आहे. त्यावेळी मग त्यांनी सांगितलं होतं स्वरूपानंदांनी की तुमची अंतःप्रेरणा वेगळी आहे, त्यांचं कार्य वेगळं आहे. तर आणि मग त्यांच्याजवळ संजीवनी गाथा म्हणून महाराजांनी लिहिलेलं आहे ते पुस्तक दिलं आणि सांगितलं की एक कोणते तुमचं पान काढा म्हणून. तर काकांनी जे पान काढलं त्याच्यामध्ये एक श्रीकृष्णाचा हे होता, अभंग होता. म्हणजे बालपणी जे काकांना दर्शन व्हायचं तर ते आता त्याचा बोध झाला की उपास्य देवता काकांची कृष्णच होती म्हणून. मग ते झाल्यानंतर संत समागम सुरू झाला आणि त्यांनी सांगितलं की 2-2 वर्ष थांबा, तुम्हाला तुमचं सगळं पुढचंही मिळत जाईल म्हणून. मग ते 2 वर्ष झाल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये गुळवणी महाराज जे आहेत 1952मध्ये काकांनी त्यांचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी गुळवणी महाराजांनी स्वतः काकांना म्हटलं होतं की बा तुम्ही शक्तिपाताची दीक्षा आम्ही तुम्हाला देऊ का म्हणून. पण गुळवणी महाराजांनी त्यावेळी नाही म्हटलं. कारण हे काकांनी त्यावेळी गुळवणी महाराजांना नाही सांगितलं होतं. त्याला कारण असं होतं की त्यांच्या जबाबदाऱ्या घरच्या पूर्ण राहिलेल्या होत्या. आणि मग 1967मध्ये
काकांना पुन्हा तो योग आला, गोवणे महाराजांकडे पुण्याला गेले आणि मग ती दीक्षा झाली शक्तिपाताची. दरम्यानच्या काळामध्ये नोकरीमध्ये असताना काकांना आळंदीविषयी खूप प्रेम निर्माण झालेलं होतं. तर काका एकादशी अगदी विधिवत करायचे, की दशमीच्या दिवशी एकदाच जेवण करायचं, त्याच्यानंतर एकादशी जी आहे ती एकादशी अजिबात काहीच खायचं नाही आणि द्वादशीच्या दिवशी पुन्हा संध्याकाळी ती एकादशी सोडायची, असं व्रत सुरू होतं. दरम्यानच्या काळामध्ये त्यांना अंतप्रेरणा झाल्यामुळे ते दर एकादशीला याला जायचे, आळंदीला जायचे आणि एकादशीला आळंदीला गेल्यानंतर मग पंढरपूर सुरू केली त्यांनी यात्रा. असं दर एकादशीला चालू असायचं. तर हे सगळं सुरू असताना मग त्यांनी शक्तिपाताची दीक्षा घेतली आणि त्यांच्या घरी क्रिया सुरू झाल्या. घरी क्रिया सुरू झाल्यानंतर काकांना असं वाटलं की आपण काही चुकीचं केलं आहे का, कारण माऊलीवर श्रद्धा होती, अगदी माऊली सर्वस्व होत्या आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेले होते की योग सुखाचे सोहळे जे आहे ते केवळ नामानेच तुम्हाला साध्य होतात. मग काकांना वाटलं की नामाने जर माऊलींनी जर लिहून ठेवलं की योग सुख तुम्हाला मिळते, तर मग आपण हे वेगळं काही केलं का. म्हणून ते लगेच आळंदीला गेले आणि आळंदीला गेल्यानंतर अखंड त्या समाधीवर अश्रू झाला सुरू होत्या की माऊली मला माफ करा, मी तुमच्या ज्ञानेश्वरीमधलं वाचून हे केलं. त्यावेळी काकांना दृष्टांत झाला की तुझे जे योगगुरू आहेत त्यांची योजना आम्हीच केलेली आहे आणि अशा प्रकारे गोवणे महाराजांचा योगगुरू म्हणून काकांच्या जीवनामध्ये त्यांचं म्हणजे आगमन झालं. मग हे सगळं झाल्यानंतर काका काही काळ मग माचनूर जे आहे, तर दरम्यानचा प्रसंग असा आहे याच्यामधला की सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या आटोपत आलेल्या होत्या. एका भावाचं लग्न झालेलं होतं आणि काकांची साधना सुरू होती. काकांची थोडीशी उन्मनी अवस्था आली होती. या उन्मनी अवस्थेमध्ये थोडीशी नाही म्हटलं तरी एकीकडे तुमचं देवाचं सगळं कार्य सुरू असतं, परंतु थोडीशी त्याचबरोबर आपल्या बाकीच्या ज्या उपाधी असतात तर त्या देखील त्याला हळूहळू त्या दूर व्हायच्या असतात, पण त्या पूर्णपणे एकाएकी येत नाही. त्याच्यामुळे थोडीशी चिडचिड म्हणा या गोष्टी होत असतात आणि मग असं व्हायचं की ती चिडचिड घरामध्ये व्हायला लागली. असा एक प्रसंग मग निर्माण झाला की त्यांना त्यांचं घरदार सोडावं लागलं आणि शेवटी कसं आहे की ही सगळी ज्या काकांच्या जीवनामध्ये ज्याही कोणत्या घटना घडल्या तर या सगळ्याच्या सगळ्या घटना या भगवंताच्या प्रेरणेनेच घडलेल्या आहेत सद्गुरूंच्या. कारण त्यांना या कुटुंबातून दूर करायचं, अडकवून ठेवायचं नव्हतं या सांसारिक पाशामध्ये आणि म्हणून मग त्यांना त्यांच्या घरादाराचा त्याग करावा लागला. त्यांनी जवळच एक खोली घेतली तिथे आणि ओक वकिलांचं चाळ होती तिथे, अगदी घराच्या जवळ होती. त्या याच्यामध्ये ते राहायला लागले आणि त्या याच्यामध्ये राहायला लागल्यानंतर मग हळूहळू त्यांचं दत्तमंत्राचा जप होता, बाकीचे जे होते हे सुरूच होते. एकदा त्या ठिकाणी बाबा महाराज आर्वीकर जे आहे माचनूरचे, तर ते पुरोहित यांच्याकडे आले होते दादरला. काका त्यांच्या दर्शनाला गेले, कारण काकांना संत दर्शनाची खूप ओढ लागलेली होती. त्यांच्या दर्शनाला गेल्याबरोबर काकांनी ज्यावेळी त्यांना नमस्कार केला तर बाबा महाराज म्हणायला लागले की आमच्या आश्रमामध्ये चल म्हणून राहायला. आणि बरोबर त्यांची जी साधना आहे ही साधना भगवंत करून घेत होता. काकांना देखील असे हे नव्हते आणि काकांनी सांगितलं होतं की संतांनी कोणती गोष्ट विचारणं म्हणजे ही आज्ञाच असते, त्याचा नकार नसते द्यायचा. आणि काका तशी एकटेच होते, त्याच्यामुळे मग काकांनी 2 वर्ष याला राहिले काका बाबा महाराज आर्वीकरांच्या आश्रमामध्ये माचनूरला. तर तो एक अत्यंत सुंदर असा प्रसंग असा आहे की बाबा महाराज आर्वीकर यांचे जे माचनूरला ॲक्च्युली त्याचं जे नाव होतं हे माचनूर म्हणून नाव होतं, परंतु तिथे औरंगजेबाने छावणी टाकलेली होती आणि तिथे एक महंत होते, खूप थोर महंत होते त्या काळामधले. तर औरंगजेबाने त्यांच्याजवळ गोमांसाचं ताट पाठवलं होतं. तर ज्यावेळी त्यांच्यापर्यंत ते ताट गेलं तर त्याच्यामध्ये गुलाबाचे फुले झाले होते, म्हणजे मांस जे पाठवलं त्या मांसाचा नूर बदलला म्हणून मग ते माचनूर नाव झालं, परंतु आता त्याचा अपभ्रंश म्हणून माचनूर हे झालं. मग त्या ठिकाणी काका त्यांच्या आश्रमामध्ये राहिले. त्या ठिकाणी खूप मोठा काकांना बोध मिळत गेला, लिखाणाची दिशा बदलली. याच्या आधी काकांनी सगळे नाटकं वगैरे बरीच लिहिलेली होती, परंतु आता इथे आल्यानंतर आध्यात्मिक लिखाण व्हायला लागलेलं होतं आणि लिखाणाची दिशा बदलल्यामुळे आध्यात्मिक लिखाण जे आहे हे आध्यात्मिक लिखाण व्हायला लागलं. तिथे सांगाती म्हणून जे आहे त्याचे काकांनी संपादक, काका स्वतः संपादक तिथे झालेले होते आणि 2 वर्ष तिथे राहिले. तिथला एक प्रसंग असा आहे, 2 प्रसंग माचनूरच्या आश्रमातले म्हणजे काकांच्या जीवनातले सगळ्यात महत्त्वाचे की बाबा बरेचदा चालले जायचे आश्रम सोडून आणि आश्रम सोडून काका गेल्यानंतर बाबा आश्रम सोडून जायचे आणि सगळी जबाबदारी काकांवर होती. तर त्यांनी सांगितलं होतं बाबांनी त्यांच्या शिष्यवर्गाला
की कृपा करून अरविंदाच्या कोणत्याच तुम्ही ज्या हे आहेत हरकती आहे तर त्याला अडवू नका, जेही त्यांचं असेल तर त्याला तुम्ही अडवू नका म्हणून. आणि मग असं करताना एकदा असा प्रसंग झाला की काका साधनेला बसले होते. तिथे पायऱ्या आहेत, त्या आश्रम जर पाहिला असेल आपण तर हे आहे, नाही तर खाली अशी एक महादेवाचं मंदिर आहे, नदी वाहते आहे चंद्रभागा, आणि वरती जवळपास 50-100 पायऱ्या आहेत. तर काका रोज जायचे, 2 हंडे असायचे, खाली अंघोळ करून आले की ते हंडे घेतले की भरून आणायचे वरती, आणि त्या पायऱ्यांवर साधना सुरू होती. तर एकदा असाच प्रसंग असा झाला की त्यावेळी महाराज नव्हते, बाबा महाराज आश्रमामध्ये नव्हते, आणि काका साधनेला संध्याकाळची ती बसले होते. एक साप आला, येऊ लागला, तो साप चढायला लागला. काकांनी ठरवलं होतं की आता आपल्याला इथून हटायचं नाही आहे. तो साप मांडीपर्यंत यायला लागला, हळूहळू यायला लागला, मांडीला स्पर्श करायला लागला ती जीव. मग काकांनी सांगितलं की विठ्ठला, मला तेवढी शक्ती द्या, आणि हे तुमचं असं स्वरूप मला रुचलेलं नाही आहे म्हणून, तर मला तुम्ही शक्ती द्या, मी तुम्हाला निश्चितपणे खेळवेल सुद्धा. आणि अशी प्रार्थना केल्याबरोबर तो साप निघून गेला. मग 3ऱ्या-4थ्या दिवशी बाबा महाराज ज्यावेळी आले तर काकांनी घडलेला प्रसंग सांगितला की काका, हे बाबा असं झालेलं होतं त्या दिवशी. बाबा म्हणे की तू त्याला मारायला पाहिजे होतं म्हणे. कारण असं आहे की औरंगजेबाने तिथे इतकी जीवहत्या केली होती त्याची छावणी असताना की हे जे तळमळणारे ज्यांना मुक्ती मिळाली नव्हती ते सगळे जीव सर्परूपाने त्या आश्रमामध्ये येत होते. आणि खरोखर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर 3ऱ्या दिवशी तोच साप पुन्हा आला आणि काकांनी त्याला मुक्ती दिली. हा पहिला एक प्रसंग. आणि दुसरा तिथला प्रसंग असा आहे की बाबांनी आज्ञा केली काकांना की तिथून पंढरपूर जवळ आहे, तू आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जा आणि तिथले सगळे मठ हे ते पालथे घाल, सगळं पाहून ये. मग हे आषाढी दशमीच्या दिवशी गेले, कारण काकांना वाटलं की एकादशीच्या दिवशी खूप गर्दी असेल म्हणून दशमीच्या दिवशीच ते गेले. दशमीच्या दिवशी गेल्यानंतर ज्यावेळी गाभाऱ्यामध्ये गेले त्यावेळी फार गर्दी नसायची अशी, जरी एकादशी गर्दी गाभाऱ्यामध्ये गेले तर काकांनी मनामध्ये काकांना वाटलं की बाबा विठुराय आपल्याला नेहमीप्रमाणे दोन्ही हात कमरेवर आहे वगैरे असं दिसेल, परंतु एक 8 वर्षाचं श्रीकृष्णाचं रूप काकांना दिसलं, गुंजाराव केलेलं आहे, अगदी सुंदर. काका सांगायचे की आपाद मस्तक तुळशीच्या माळा आहे, नंतर घमघमणारा सुगंध आहे. म्हणजे काकांना या सगळ्या अनुभूती त्या ठिकाणी झालेली होती. आणि काकांनी ज्यावेळी नमस्कार केला तर त्यावेळी ते रूप हललंच नाही काकांपासून. मग काकांनी जवळपास 3 मिनटं, दुसऱ्या दिवशी एकादशी असताना आषाढी काकांना 1 ते 2 मिनटं कोणीच तिथून हलवलं नाही. त्या ठिकाणी काका पाहत राहिले आणि मग नंतर बाहेर आले, मठ पड वगैरे सगळे हे झाले आणि पुन्हा आता एकादशीच्या दिवशी पुन्हा एकदा दर्शन घेऊन म्हणून गेले. त्यावेळी मात्र विठ्ठलाचं त्यांना स्वरूप दिसलं. मग तिथे बाबा महाराजांकडे गेल्यानंतर बाबा महाराजांना सांगितलं की सगळं असं असं झालेलं आहे. बाबा महाराजांनी तेच सांगितलं की तुझे भावढक, तुझं जे उपास्य दैवत आहे ते भावढक म्हणून तुझं आलेलं होतं आणि तुझं उपास्य दैवत कृष्णच आहे, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही म्हणून. त्या दरम्यानच्या काळामध्ये रावसाहेबांचं निधन झालं, रावसाहेब वारले. मग काका तिथे क्रियाकर्मासाठी गेले आश्रम सोडून आणि नंतर पुन्हा आले 15-20 दिवसानंतर. आश्रमामध्ये तर काका आले, परंतु काकांचं मन मात्र त्या ठिकाणी काही फारसं रमलं नाही, कारण तिथली जी साधना होती ती साधना, तिथलं महाराजांकडचं जे शिक्षण होतं तर ते शिक्षण पूर्ण झालेलं असावं हाच त्याच्या याच्यातला हे होता. या दरम्यानच्या काळामध्ये तिथे काकांचे दिव्य अनुभव बाबा महाराजांकडे जेही लोक यायचे तर त्या सगळ्या लोकांना येत होते. आणि मग काही कुटुंब जे आहेत हे काही कुटुंब काकांची खूप जवळची झाली होती. त्यापैकीच एक मंगळवेढ्याचं कुटुंब होतं आणि ते म्हणजे मायदेव परिवार. या मायदेवांकडे काका बरेचदा जायचे आणि बाबा महाराजांच्या मठातून निघाल्यानंतर काका जवळपास 2 महिने या मायदेवांकडे राहिलेले आहे. त्यांना देखील काकांचे खूप छान अनुभव यायचे. बच्चू मायदेव अर्थात प्रदीप मायदेव म्हणून ते अद्यापसुद्धा आहे. आता त्यांना बऱ्याचशा गोष्टी आठवत नाही कारण त्यांचं वय देखील बरंच झालेलं आहे. तर या मायदेवांकडे 2 महिने ज्यावेळी काका राहिले तर त्यावेळेचा एक प्रसंग आणखी म्हणजे काकांचं दत्त स्वरूप जे होतं किंवा उपास्य दैवत दत्त जे आहे तर याला पुन्हा एक पुष्टी अशी मिळाली की मायदेव परिवाराबरोबर काका गाणगापूरला गेलेले होते. गाणगापूरला गेल्यानंतर काकांजवळ गुरुचरित्राची पोथी होती. सकाळी अष्टतीर्थ वगैरे सगळी यात्रा झाली आणि दुपारी सगळेजणं झोपलेले होते. चिदानंद धर्मशाळेमध्ये काकांचा मुक्काम होता आणि झोपलेले होते.
काकांनी एकाएकी तुझे भावावस्थेमध्ये काका गेले गाणगापूरला गेल्यानंतर, आणि ते जे प्रदीप मायदेव ज्यांना बच्चू म्हणायचे त्यांना उठवलं काकांनी दुपारी आणि म्हणे चल माझ्याबरोबर म्हणून. गुरुचरित्राची पोथी काकांच्या हातात होती आणि अक्षरशः काका असे पळत गेले तिथपासून. तर 48वा अध्याय गुरुचरित्राचा जो शूद्राचा कट्टा ज्याला म्हटलं जाते, शूद्राच्या शेतामधला कट्टा, त्या ठिकाणी काका असे धावून राहिले आणि त्यांच्या मागे तो प्रदीप मायदेव जे आहे ते धावून राहिलेले होते. आणि तिथे गेल्यानंतर काका बसून राहिले असे त्या कट्ट्याच्या खाली. तर तिथे थोडंसं गवत होतं, काही रोपटे होते, तर ते असे दबले काका बसल्यामुळे तिथे. तेवढ्यात एक पांढऱ्या पांढरे वस्त्र असलेले संन्यासी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी व्यक्तींनी बसलं पाहिजे की कोणी त्याला उठ म्हणता कामा नये. कोणी जर पाहिलं तुमच्या खाली रोपटे दबलेले आहे, एवढा फक्त त्यांनी बोध केला आणि ते एकाएकी अदृश्य झाले. काकांना मात्र याच्यातून दत्तदर्शनही प्राप्त झालं त्या दिवशी आणि दत्तांनी खूप मोठा बोध दिला की बा आपल्याला कशी आपली जे स्थान आहे हे स्थान आपल्याला कसं निर्माण करायचं आहे. तर मग पुन्हा काका सगळी यात्रा वगैरे झाल्यानंतर मंगळवेढ्याला आले आणि मंगळवेढ्याला आता काकांनी तोही पण भाग सोडायचं ठरवलं. दरम्यानच्या काळामध्ये अक्कलकोटला बाळप्पा मठ जो आहे, तर या बाळप्पा मठामध्ये गजानन स्वामी म्हणून आहे, परशुरामांचे शिष्य, ते त्यावेळी होते. तर तिथला देखील प्रसंग पहा. म्हणजे काकांचं जे वागणं आहे लहानपणापासूनचं, तर ते प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी काहीतरी बोधप्रत आहे. काका 2 वाजता तिथे पोचले होते त्या आश्रमामध्ये आणि काकांनी सांगितलं की मला बाबा यांचं गजानन स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. जो शिष्य होता त्यांनी सांगितलं की आता त्यांची आरामाची वेळ झालेली आहे आणि तुम्हाला काही आता सध्याच्या घटकेला दर्शन होणार नाही. काकांची 4 वाजताची गाडी होती आणि काकांना खूप उत्कंठा लागली होती की त्यांचं दर्शन झालं पाहिजे. मग काकांनी त्यावेळी असा विचार केला की हे जे संत लोक असतात तर हे कोणाचं ऐकत नाही, परंतु ते त्यांच्या सद्गुरूंचं ऐकतात. आणि म्हणून काकांनी तिथे परशुरामांना प्रार्थना सुरू केली की मला आज काही करून गजानन स्वामींचं दर्शन होणं आवश्यक आहे. आणि जो शिष्य सांगायला लागला की तुम्हाला 3-4 वाजेपर्यंत महाराज भेटणार नाही, 2 मिनिटापूर्वी, तो शिष्य धावत आला आणि सांगायला लागला की तुम्हाला आतमध्ये महाराजांनी बोलावलं आहे. मग काका गजानन स्वामींच्या तिथे गेले, नमस्कार वगैरे केला. कारण गजानन महाराज शिवपुरीची असं ओळख आहे हो त्याची. हो हो हो. तर ते हे झाल्यानंतर नमस्कार वगैरे केल्यानंतर त्यांनी काकांना सांगितलं की तू जिथेही जाशील तिथे आमचा प्रकाश जो आहे, माझा प्रकाश मी तुला सोबत देतो आहे आणि माझा प्रकाश जो आहे हा तुझ्यासोबत राहणार आहे म्हणून. मग तिथून देखील आशीर्वादाची शिदोरी काकांनी घेतली. दरम्यानच्या काळामध्ये संत दर्शन सुरू होतं. नंतर आपले दापोलीला जे हे आहे गगनगिरी महाराज, त्यांच्याकडे देखील काका बरेचदा गेले. दापोलीला गगनगिरी महाराजांकडे गेल्यानंतर काकांना त्यांनी म्हटलं की हे स्थान देखील तुमचंच आहे, तुम्हाला जेव्हा वाटलं तिथे येत जा आणि राहत जा म्हणून. मग त्यांनी देखील एवढी जवळीक जी होती, जवळीक निर्माण झालेली होती. आणि असं करता 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 मग या दरम्यान काकांचे जे भाऊ होते, तर एक बहीण जी सगळ्यात धाकटी होती ती नागपूरला दिलेली होती, जिने सेविकेचं कार्य केलेलं आहे राष्ट्रसेविका समितीचं, ती नागपूरला होती. आणि काकांचा जो सगळ्यात लहाना भाऊ होता तो देखील त्यावेळी नागपूरला त्याची बदली झालेली होती. त्याच्यामुळे नागपूरला जाणं येणं खूप होतं. तर हे असं असताना एकदा असाच प्रसंग झाला आणि नागपूरला काकांचे एक प्राध्यापक कावळे म्हणून आहे मित्र, तर त्यांनी काकांना म्हटलं की चल म्हणे अरविंदा, इथे खूप थोर संत आहेत, बापूराव महाराज खातखेडकर म्हणून, त्यांच्याकडे आपण जाऊया म्हणून. मग काका त्यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे गेल्यानंतर जन्मोजन्मीचं आपण जे म्हणतो तर ती ओळख पटली. आणि हे बापूराव महाराज खातखेडकर म्हणजे प्रत्यक्ष कृष्णाचे अवतार. नानांचा आणि यांचा खूप संबंध आलेला होता. म्हणजे पहा घटना कशा, अजूनपर्यंत एवढं सगळा प्रवास काकांचा साधना सुरू होती, प्रवास सुरू झालेला होता, परंतु अजून सद्गुरुस्थान निश्चित झालेलं नव्हतं. पण मग आता हे किती वर्षाचे होते तेव्हा जेव्हा ही घटना घडली, आता जी तुम्ही सांगतायत ती? हां, तर ही साधारणतः जी घटना आहे, तर ही घटना म्हणजे पहा 31मधल्या काकांचा जन्म आहे, 64पर्यंत तर काकांनी हेच केलं, म्हणजे 33 वर्ष ते झाले. आणि त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तर हा साधारणतः 72मध्ये काकांना अनुग्रह मिळाला. म्हणजे मग त्याच्या आधीची ही घटना आहे, 1-2-3 वर्ष आधीची घटना आहे. त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की 72 म्हणजे 40-42 वर्षाचे काका त्यावेळेस होते. तर हे सगळं करत असताना बापूराव महाराज खातखेडकरांकडे गेल्यानंतर त्यांनी ओळखलं काकांना आणि त्यांची बहीण पण काकांची गेली होती. त्याच वेळी पहिल्याच भेटीत त्यांनी सांगितलं होतं
की या माणसाला तू ओळखून घे, पुढे तू याला ओळखणार नाही, याच्यामध्ये सगळं संतत्वाच्या खुणा दिसतात म्हणून. आणि त्यांनी इतकं काकांना भरभरून प्रेम दिलं बापूराव महाराज आणि मायाबाई खातखेडकर त्यांचे जे हे होते ते. आणि हे प्रत्यक्ष कृष्णाचे अवतार मानले जातात. भागवतावर यांची खूप प्रीती होती. मग काकांचं तिथे जाणं येणं, भावांकडे जायचं आणि त्याच्यामुळे जायचं हे. आणि एकदा काय झालं मग की काका पुन्हा ओकांच्या चाळीमध्ये राहायला आले होते. तर त्यावेळी त्या ज्या ओकांच्या पत्नी आहे, तर त्यांनी काकांना एक मासिक दिलं. म्हणे अरविंद, तुला खूप संतांची वगैरे आवड आहे, याच्यामध्ये संतांचं चरित्र आहे, वाच. आणि ज्यावेळी त्याच्यामध्ये नाना महाराजांचं चरित्र होतं आणि त्या मासिकामध्ये, वार्षिकांकामध्ये, आणि नानांचं ज्यावेळी ते काका वाचायला लागले, कारण काकांची इच्छा तीव्र होती की ज्यांना कोणाला श्रीकृष्णाचं दर्शन झालं असेल तेच माझे सद्गुरू असावेत, असं मनोमन वाटत होतं. तो प्रसंग वाचला काकांनी, नानांना कृष्णाचं दर्शन घडलं आहे तो. आणि त्याच क्षणी काकांना एक अंतप्रेरणा झाली की आपले निश्चितपणे सद्गुरू हे. तसेच काका इंदोरला गेले. त्यावेळी कळलं होतं नाना नव्हते इंदोरला, त्याच्यामुळे तेव्हा भेटू शकले नाही. पण त्यांना त्या ठिकाणी इंदोरला सांगण्यात आलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये, पुढच्याच महिन्यामध्ये नाना याला येणार आहेत म्हणून मुंबईला. काका वाट बघायला लागले. आणि असं करता करता 1970चा हा कालावधी असावा आणि 70चाच कालावधी असेल तो. आणि नानांचं पहिलं दर्शन काकांना दादरला झालं. तर ज्यावेळी नानांचं दर्शन झालं, नानांना काकांनी साष्टांग दंडवत घातला, त्यावेळी काकांकडे पाहिल्याबरोबर नानांनी म्हटलं की सगळे दैवत तुमच्या भोवती घुटमळत आहे, परंतु गायत्री जप कमी पडतो आहे, तर गायत्री जप तुम्ही वाढवा म्हणून. अगदी सुरुवातीलाच पहिलंच वाक्य नाना हेच बोलले की बाबा तुम्ही गायत्री जप वाढवा, सगळे दैवत जे आहे तुमच्या आजूबाजूला घुटमळत आहे म्हणून. आणि त्यावेळी त्यांनी एक मृत्युंजयाची माळ रोज करायला सांगितली होती. मग काकांना साधना या रूपाने मिळत गेली. नानांविषयी ओढ निर्माण झाली. बापूराव महाराजांकडे नागपूरला गेले की नेहमी जाणं व्हायचं. आणि अशा प्रकारे आपल्या सद्गुरू स्थानाकडे त्यांची जी वाटचाल होती, ही वाटचाल चालू लागली होती. परंतु अजून स्थान निश्चित मिळाला नव्हता उपदेश. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दरम्यानच्या काळामध्ये काका एका तांत्रिकाकडे पण जायला लागले होते. आणि मग काकांच्या हातून अक्षरशः हळद, कुंकू, खडीसाखर या गोष्टी यायला लागलेल्या होत्या. परंतु हे सगळं जरी सुरू होतं तरी संतांविषयीची ओढ मात्र कमी झालेली नव्हती. एकदा काकांचे सुरेश नावाचे भाऊ होते, तर ते नागपूरला गेले होते. तर काकांनी त्यांना 2 श्रीफळ दिले. मुंबईला असताना सांगितलं की एक नाना महाराजांना अर्पण कर आणि एक काकांना अर्पण, एक बापूराव महाराजांना अर्पण कर म्हणून. त्याच्यापूर्वीचा असा प्रसंग आहे की विदर्भामध्ये रिद्धपूर, अमरावती जिल्ह्यामध्ये रिद्धपूर नावाचं गाव आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं तिथे आता नाही आहे, पूर्वीच्या काळी मंदिर होतं. आणि एक औदुंबराचा वृक्ष आहे. तर त्याला जर सिद्ध पुरुषांनी जर प्रदक्षिणा घातल्या तर असा प्रसाद पडतो तिथून. तर काका तिथे गेले आणि काकांनी प्रदक्षिणा घातलं, तर काकांच्या अंगावर खजुराचा सडा पडला होता. मग काकांनी ते खजूर खिच्यामध्ये घेतले, ते खाल्ले नाही. आणि नंतर मग नागपूरला गेल्यानंतर काकांनी सगळं सांगितलं नानांची आणि बापूराव महाराजांची भेट झाल्यानंतर. त्यावेळी बापूराव महाराजांनी सांगितले खजूर खायला काहीच हरकत नव्हती. हे बापूराव महाराजांचं वाक्य होतं की खजूर खायला काहीच हरकत नव्हती. काकांनी त्या क्षणी खाऊन घेतले. नाना देखील असायला लागले. आणि मग नानांनी सांगितलं की दत्त आणि कृष्ण एक आहे. म्हणजे काकांना आजपर्यंत जे होतं कृष्ण उपास्य दैवत आणि दत्तपंथीय सद्गुरू मिळाले. आणि मग त्याच्यामधून सांगितले कृष्ण आणि दत्त हे अभिन्न आहे, एकच आहे म्हणून. आणि हे असं झाल्यानंतर मग तो पुन्हा प्रसंग आला की ज्यावेळी 2 श्रीफळ दिले. काका त्यावेळी मुंबईला होते. काकांच्या भावानी दिले आणि सांगितलं. मग नानांनी विचारलं की दादा, त्यावेळी काकांना दादा म्हणायचे नाना, की आमचे दादा काय म्हणतात. मग त्यांनी सांगितलं की तो आजकाल एका तांत्रिकाकडे जायला लागला वगैरे हे ते. त्यावेळी नाना जे काही बोलले तर त्यांच्या भावाने पत्ररूपाने काकांना लिहून पाठवलं होतं. त्याचा सारांश असा आहे की काकांची आता उच्चतम अशी अवस्था आलेली आहे. साधारणतः या समाधी अवस्थेपर्यंतच्या 7 पायऱ्या असतात. परंतु 4थ्या 5व्या पायरीवर या आध्यात्मिक मार्गाच्या लोक तिथे अडकतात. कारण प्रसिद्धी हे ते ह्या ज्या गोष्टी असतात ते याच्यामध्ये. आणि मग नंतर ह्या सिद्धी असतात, अत्यंत क्षुद्र सिद्धी असतात, हे हातातून काढणं वगैरे. आणि याच्यामध्ये जर आपण लोकांसाठी जर आपण याचा वापर केला तर एक जास्तीत जास्त 8 ते 10 वर्षाचं हे आयुष्य असते. त्याच्यामुळे याला पार करूनच आपल्याला पुढे जायचं आहे असं त्या पत्रामध्ये आशय होता. ते पत्र पोस्ट केलं आणि मार्च महिन्यामध्ये शेवटी लिहिलेलं आहे हे पत्र.
तिथे काकांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळालं आणि तसेच काका तिथून निघाले. जसं ते पत्र वाचलं की तुला नानांनी त्वरित बोलायला आहे, कारण नानांचा शब्द होता की आमचा माणूस भलतीकडे जाऊन चालणार नाही, हे नानांचे वाक्य होते. म्हणून काका तसेच निघाले नागपूरहून आणि मुंबईहून निघाले नागपूरला आले. मग नागपूरला आल्यानंतर रेशीमबागमध्ये आसोलकर म्हणून आहे, तर त्यांच्याकडे नाना उतरलेले होते. म्हणून मग काका त्या ठिकाणी गेले. तर काकांना असं समजलं की नाना रामटेकला गेलेले आहेत, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येणार आहे म्हणून. दरम्यानच्या काळात नंतर मग काका बापूराव महाराजांकडे गेले. मग बापूराव महाराजांना माहीत होतं. बापूराव महाराजांनी मुद्दामच म्हटलं, या गुरुजी आता का तुम्ही मठ वगैरे बांधणार आहे म्हणे, तुमच्या हातून हे व्हायला लागलेलं आहे. काका म्हणे की ते नको होतं म्हणून तर इकडे धावत आलो ना. ते म्हणे तुम्ही अडकणार नाही, खूप चांगलं केलं. बापूराव महाराज म्हणे तुम्ही अडकणार नाही म्हणे. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळी काकांना समजलं की नाना आले, तर ती चैत्र कृष्ण एकादशी होती, 1972ची चैत्र कृष्ण एकादशी. पहाटे म्हणजे त्यावेळीची तुम्हाला अवस्था सांगतो काकांची काय असेल. तर काकांना रात्रभर सद्गुरूची जी उत्कंठा म्हणतो आपण, तर ती कशी असावी, तर त्यांना रात्रभर झोप आली नाही. पहाटे बरोबर 2-2:30 वाजताच ते नागपूरमध्ये भावाच्या घरून निघाले आणि पायी चालत जवळपास 4 ते 5 किलोमीटर त्यांना चालावं लागलं. पायी आले आणि त्या आसोलकरांच्या घरामध्ये आले रेशीमबागेमध्ये. सकाळी काहीतरी 5:30 वगैरे वाजले असावे, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उजाडलेलं होतं. बाहेर बा देशपांडे म्हणून नानांचे एक शिष्य होते, त्यांना बाहेर बाधेचा वगैरे त्रास होता. नंतर नानांजवळच ते राहायला वगैरे आले होते. तर ते एकमेव शिष्य त्या काळामध्ये त्यांचे होते. तर ते बाहेर होते. आतमध्ये एका पलंगावर बापूराव महाराज खातखेडकर होते आणि एका याच्यावर नाना बसलेले होते. काका आले. काकांनी साष्टांग दंडवत घातला आणि मग काकांनी म्हटलं नानांना की नाना मला पदरामध्ये घ्या म्हणून. मग नानांनी विचारलं की तुमचं काय हे आहे म्हणून, उपास्य दैवता कोणते आहे काय. काकांनी सांगितलं मला असं असं श्रीकृष्ण आवडतो. आणि नानांनी मग त्यांना अनुग्रह दिला, सांगितलं की हाच अनुग्रह आहे म्हणून तुमचा. म्हणजे त्या घटनेचे जे साक्षीदार आहे ते स्वतः बापूराव महाराज होते. दुसऱ्या शब्दात आपण असं म्हणतो की बापूराव महाराजांनीच नानांकडे यांना सोपवलं. त्याला कारण असं होतं की त्या प्रसंगानंतर जेमतेम 6 महिन्यानंतर बापूराव महाराजांनी देह ठेवला. मग बापूराव महाराजांच्या पत्नी ज्या होत्या मायबाई खातखेडकर, त्यांनी देखील काकांना तेवढाच जीव लावला. आणि मग काकांनी अनुग्रह घेतला आणि काकानंतर पुन्हा मुंबईला गेले. मुंबईला काकांचं दिनचर्या सुरू झाली, अधिकाधिक जप वगैरे व्हायला लागला, हे झालं. पण दरम्यानच्या काळामध्ये ओढपा कशी असते, घटनापा कशा असतात नानांचे. मग त्या दरम्यान खूप मुंबईला दौरे सुरू झाले आणि मग प्रत्येक वेळेस काका तिथे जायचे. मग 2 दुपारी रोज काका जायचे सेवेला म्हणून, संध्याकाळपर्यंत थांबायचे, पुन्हा आपल्या याच्यावर यायचे. हळूहळू नानांना काकांची गोडी लागायला लागली. काकांना देखील शेवटी असं आहे की हे दुहेरी नातं असतं. तर ती जी गोडी आहे ती लागायला लागली होती. आणि एकदा काका नाना बाळा देशपांडे वगैरे मुंबईला आले. नानांचं जे मोठे नातू आहेत बाबासाहेब तराणेकर, तर त्यावेळी त्यांचं लग्न होतं म्हणून लोकांना अक्षत द्यायला काही खरेदीला म्हणून आले होते. काका देखील तिथे गेले. तर स्वतः नाना काकांना त्या बाळा देशपांडेंना सांगतात की काकांना लग्नाला यायचं आहे, त्यांना तिकिटाचे पैसे द्या, ते आता नोकरी करत नाही आहे, ते आमच्याजवळ म्हणजे आम्ही त्यांना पदरात घेतला आहे. आणि जळगावला लग्न होतं. काका लग्नाला वगैरे गेले. लग्न झालं, सगळ्यांना अहेर वगैरे देण्याचं काम सुरू झालं. काकांचं नाव पुकारलं गेलं. काका अहेरासाठी गेले. त्यावेळी नाना म्हणे की नाही, याला इंदोरला आपल्याला अहेर द्यायचं आहे. आणि असं करत काकांना ते इंदोरला घेऊन गेले स्वतःसोबत. तिथे काका जवळपास महिनाभर राहिले. मग हळूहळू काकांना नानांची सेवा कशी करायची, काय कशी करायची, तिथला परिपाठ काय, या सर्व गोष्टी बा देशपांडे असतील, नानांच्या ज्या सुनबाई होत्या वहिनी तराणेकर, त्यांच्याकडून हळूहळू कळायला लागलेलं होतं. मग 1-1.5 महिना झाल्यानंतर पुन्हा काका मुंबईला आले. मग काकांना आज्ञा झाली की दत्तजयंतीच्या उत्सवाला या म्हणून. पहिला दत्तजयंतीचा उत्सव होता, त्या उत्सवाला या म्हणून. काका 8-10 दिवस तिथे गेले. आणि काकांनी ठरवलं होतं की पहिला आपला उत्सव आहे तिथला, तर आपण गुरुचरित्राचं पारायण नानांसमोर करायचं म्हणून. रोज पहाटे काका एवढा मोठा तो गणेश मंडळामधला हॉल जो आहे, हा हॉल स्वतः सेवा काकांनी घेतली होती की तो झाडायचा, पुसायचा आणि नंतर सगळ्यांचे आसनं टाकायचे. मग नंतर स्नान झालं की नानांना सांगायचं की नाना मी आता याला बसतो आहे पारायणाला, आणि आज्ञा घेऊन पारायण करायचे. 2 दिवस झाले असतील या घटनेला. आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळी काका नमस्काराला गेले आणि सांगितलं की नाना मी आता पारायण करतो आहे, गुरुचरित्राच्या पारायणाला बसतो आहे, त्यावेळी काकांनी म्हटलं दादा थांबा. नानांनी सांगितलं की दादा थांबा, आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ते म्हणे सांगा कोणती. तर की आमच्या 2 डोळ्यांपैकी एक डोळा तुम्ही आहे, हे स्वतः नानांनी म्हटलं होतं.
की आमचे जे 2 डोळे आहेत त्याच्यापैकी एक डोळा, आणि हे वाक्य 3 ते 4 वेळा उच्चारलं. आणि मग म्हणे काय तुम्हाला समजलं ना म्हणे आमचं काय हे आहे तर म्हणणं. मग काका म्हणे हो म्हणे समजलं. आणि मग ते प्रसंग झाला, तो पारायण पूर्ण झालं. आणि नंतर मग काका पुन्हा मुंबईला आले. मग असे उत्सवानिमित्ताने काका यायला नानांकडे बोलावणं आलं की त्यावेळी बा देशपांडे होते तर यायचे काका. मग एकदा याचा गुरुपौर्णिमेचा उत्सव आटोपला, नागपंचमीचा उत्सव आटोपला. गुरुपौर्णिमा ते नागपंचमी जे 20 दिवसाचे असते त्या काळामध्ये काकांची आता सेवेचं काकांना भरपूर प्रमाणामध्ये माहिती झाली होती कशी नानांची सेवा करायची काय. आणि मुंबईची काही मंडळी होती तर त्यांच्याबरोबर पानसे वगैरे जी मंडळी होती त्यांच्याबरोबर काका निघाले उत्सव झाल्यानंतर. आणि जनरली काकांचं काम इतकं प्रॉम्प्ट होतं की ते असं त्यांना अजिबात कुठल्या गोष्टी अशा आवडत नव्हत्या कुठल्याच काहीतरी केलेल्या. ते स्वतः बॅग असेल तर त्याच्याकडे लक्ष द्यायचे व्यवस्थित. तर पॅसेंजरमध्ये बसले ते खंडव्यापर्यंत इटारसी एक्सप्रेसने आले आणि खंडव्यावरून मग भुसावळला पॅसेंजरमध्ये बसले. आणि जेमतेम त्यांनी बर्थवर बॅग ठेवून दिली. ती जी पेटी होती त्याच्यामध्ये वडिलांनीचा पितांबर होता, सोन्याचे त्याला जर असायची पूर्वी तसला. नंतर सगळे चांदीचे भांडे होते, काही हे होते फोटो वगैरे होते. आणि ती पेटी अशी त्यांनी वर ठेवली. त्यांना त्या दिवशी झोप लागून गेली. आणि एक 10-15 मिनटं होऊन गेले असतील. झोपेतून उठले, पाहिलं तर काहीच नाही, बॅग नाही, काही नाही, काहीच नाही. मग ते भुसावळपर्यंतच तिकडं होतं. भुसावळला उतरले ते. आणि भुसावळला माई जोशी म्हणून आहे तर त्यांच्याकडे ते गेले. आणि मग त्यांना सांगितलं त्या माई जोशींच्या मिस्टरांना की माझं अशी परिस्थिती माझ्यावर आलेली आहे. म्हणजे नानांनी कसं जीवन जगायचं आहे हे देखील हे करून दिलं की जरी तुला आम्ही पूर्ण म्हणजे तुझी जे आधीच्या याच्यातून आपल्याला एकच बोध करायचा आहे किंवा घ्यायचं आहे किंवा त्यांना पूर्णपणे की आज तुझ्याजवळ काहीच नाही, आता खऱ्या अर्थाने तू माझा सेवक झालेला आहे. म्हणजे काहीच तुझ्याजवळचं आधीचे जे आहे हे सगळं भूतकाळ विसरून जायचा हा त्याच्यामधला अर्थ असे. मग तिथे काका जवळपास महिनाभर त्या जोशांकडे थांबले. त्या याच्यामध्ये देखील इतके तिथल्या लोकांना काकांचे अनुभव यायला लागले, प्रचिती यायला लागली. त्याच्यातली एक प्रचिती म्हणजे तुम्हाला सांगतो मी की थोड्या वेळ मी तुम्हाला नाव आठवलं की सांगतो त्यांचं. तर ते लक्ष्मणबुवा निजापूरकर म्हणून अतिशय प्रसिद्ध असे कीर्तनकार. तर त्यांचं ते त्या माई जोशींचे भाऊ होते ज्यांच्याकडे काका उतरायचे. त्यांचं कीर्तन त्या भुसावळच्या मुक्कामामध्ये होतं. काका बसले कीर्तनाला. त्या लोकांना माहिती होतं काका काय हे आता. तर काका मधूनच उठले आणि त्यांना मुक्का लावला कीर्तन सुरू असताना. जनरली काका असं कधी करत नव्हते पण त्यांना मुक्का लावला. आणि त्याच वेळी त्याच्या लक्ष्मणबुवा निजापूरकर जे आहे त्यांच्या पत्नी काकांजवळ 2दा करंडा घेऊन आल्या की तुम्ही मला कुंकू लावा म्हणून. परंतु काकांनी दोन्ही वेळेस दुर्लक्ष केलं. तिसऱ्या वेळी ज्यावेळी त्या घेऊन आल्या त्यावेळी काकांनी जो करंडा घेतला आणि जमिनीवर पालथा घातला. आणि तेच त्यांचं शेवटचं कीर्तन ठरलं लक्ष्मणबुवा निजापूरकरचं. काकांनी त्यांना मुक्का लावून मोक्ष दिला असं नेहमी त्यांच्या त्या माई जोशी ज्या आहे त्या म्हणायच्या. मग त्या ठिकाणापासून तोपर्यंत काका व्यावहारिक जीवनामध्ये वावरत असताना पायजामा हे करायचे. परंतु जेव्हापासून त्यांचं भुसावळला ते चोरी वगैरे झाली तेव्हापासून मात्र मग काकांनी धोतर नेसणं सुरू केलं. मग त्याच्यानंतर पुन्हा मुंबईला गेले तिथे एक हे राहून. आणि मग नाना आले असं पुन्हा कळलं तर काका ठाण्याच्या स्टेशनवर भेटायला गेले. त्यावेळी बा देशपांडेंनी सांगितलं की अरविंद आता तुझी बॅग घेऊन ये, तू लगेच घरी जा आणि बॅग घेऊन ये, तुला आमच्याबरोबर प्रवासाला चालायचं आहे म्हणून. मग काका घरी गेले. आईला सांगितलं की आई, कारण आईला खूप काळजी होती. शेवटी आईचं हृदय असते ते. आई म्हणायची अरविंद सगळ्यांचं लग्न झालं, तुझं लग्न झालेलं नाही, भविष्यामध्ये कसं होणार आहे, तुझं काय होणार आहे म्हणून. काका म्हणायचे की माझी काळजी तू करू नको. आणि मग जेव्हा आईला त्यांनी सांगितलं की आई मला खूप सुवर्ण संधी आलेली आहे, नानांसोबत मला जायला मिळते आहे. पण आई म्हणे अरे नंतर काय तुझं काय. तर काका म्हणे की तुझ्या कृपेमुळेच मला हा मार्ग दिसलेला आहे. म्हणून काकांनी नमस्कार केला, बॅग भरली आणि तिथे ज्या ठिकाणी नाना मुक्कामी उतरले ते तिथे गेले. तिथे सेवा सुरू झाली. दुसऱ्याच दिवशीचा प्रसंग जे बा देशपांडे जे होते त्यांना खूप सिव्हिअर हार्ट अटॅक आला. अगदी डॉक्टरने सांगितलं की यांना आता शाश्वती नाही आहे यांची. परंतु नानांनी काही साधनच दिलं, काकांना ते साधन करायला सांगितलं. आणि बा देशपांडेचं एक होतं की मी दवाखान्यामध्ये एवढं सगळं झालं तरी ॲडमिट होणार नाही म्हणून सांगितलं होतं की मी नानांना सोडून जाणार नाही. मग काकांना बा देशपांडेची पण सेवा करावं लागायची, नानांची पण त्या ठिकाणी सेवा करायला लागायची. पण त्यांची 2-3 दिवसात तब्येत चांगली झाली आणि अमरावतीला खरे वकिलांकडे याग होता. म्हणून मग काका त्यांना घेऊन खरे वकिलांकडे आले. ते पहिला आणि बाबासाहेब
तराणेकर जे आहे त्यांचा तो पहिला दिवाळ सण होता जळगावला. हे याच्या नरक चतुर्दशी दिवशी पोहोचले, अमरावतीचा या गाठून जळगावला. तिकडून लक्ष्मीपूजन झाल्यानंतर नानांचे पुत्र सुनबाई वगैरे ते सगळे आलेले होते. आणि मग हे गद्रे म्हणून होते तिथे, गद्रे वकील एक म्हणून. थोडंसं ऍड करतो. बरं, नाना महाराज तराणेकरांचं मूळ गाव जळगावचं आहे. जळगाव. ते सगळी फॅमिली तराण्याला शिफ्ट झाली. ॲक्च्युली घाटनांद्रा आहे. अच्छा. हां, मी तुम्हाला ते सांगतो, माझं ते नाही आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की ज्यावेळी काकांचं तुम्ही वाचलं की नाही माहीत नाही, चैतन्याचा आनंद म्हणून काकांनी हे लिहिलेलं आहे नानांवरचं. तर एखादा PhD झालेला सुद्धा लिहिणार नाही असं ते लिहिलेलं आहे. काकांनी इतके संशोधनं केलेले आहे त्याच्यामध्ये. आणि अक्षरशः इतकं ते चरित्र लिहिताना, म्हणजे तुम्ही ते इथे बहुधा येईल ते मी मागवलेलं आहे, ते पण मी तुम्हाला देतो. कसं चरित्र असावं किंवा लिखाण कसं असावं हे काकांनी अत्यंत सुंदर रीतीने ते लिहिलेलं आहे. तर घाटनांद्रा म्हणून आहे. तर ते नानांचं मूळ गाव. मग पाडव्याचा दिवस झाला आणि पाडव्याच्या दिवशी, पाडव्याच्या रात्रीला पुन्हा बा देशपांडेंना खूप एकाएकी 3 वाजता खूप सिव्हिअर हार्ट अटॅकचे लक्षणं दिसू लागले. त्यांनी काकांना उठवलं आणि सांगितलं की मला आत्ताच्या आत्ता उचलून नानांजवळ नेऊन दे म्हणून. आणि मला भरपूर आलं टाकून वगैरे चहा दे वगैरे त्यांनी सांगितलं. काकांनी त्यांना नानांजवळ बसवलं, चहा वगैरे दिला. नानांनी स्वतः त्या बा देशपांडेंना विभूती लावून दिली आणि त्याच ठिकाणी बा देशपांडेंचा अंत झाला. नानांच्या मांडीवरच ते हे झाले. आणि मग सगळे बा देशपांडेंचं हे घेऊन, पार्थिव घेऊन सगळे याला आले इंदोरला. 13 दिवस वगैरे झाल्यानंतर काका म्हणे की नाना मी आता निघतो म्हणे. नाना म्हणे तुम्हाला आता सोडायला नाही आणलं म्हणे, तुम्हाला कायमस्वरूपी आमच्याजवळ राहायचं आहे म्हणे. या योजना होत्या. आणि म्हणून मग काका कायमस्वरूपी मग त्या ठिकाणी राहायला लागले. मग गुरुसेवा कशी करावी किंवा काय, तर हे खरोखर काकांजवळूनच शिकलं पाहिजे. म्हणजे नानांच्या परिवारातले लोकसुद्धा ही गोष्ट अगदी कबूल करतात किंवा काकांच्या तत्कालीन जे लोक होते तर ते सुद्धा सांगतात की काकांप्रमाणे कोणी सेवा केली नाही, करणार नाही आणि आजपर्यंत म्हणजे कोणी करतही नाही आहे. सेवेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खरोखर काका आहे. ते माझे सद्गुरू आहे म्हणून नाही, कोणी जरी ते वाचला तरी तुम्हाला ते सांगितलं की सेवा म्हणजे काय. हा सेवा शब्दच जणू काही काकांसाठी तयार झाला होता. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, पुढे नंतर भविष्यात नाही, पण सेवा कशी करावी. तर नानांना कोणती गोष्ट अशी मागवावी लागली काकांना की आम्हाला पाणी पाहिजे किंवा अमुक पाहिजे, तर 1-2 मिनटं आधीच काकांचं तयार असायचं सगळं. आणि त्यांची पद्धती अशी होती की सद्गुरूंच्या बाबतीमध्ये कसं करायचं, तर नानांना जर पाणी द्यायचं असेल तर स्वतः आधी हातपाय धुवायचे. ते भांडं जे आहे, ज्या भांड्यात पाणी द्यायचं ते भांडं आधी पूर्ण विसवून घ्यायचं आणि मग नानांना पाणी द्यायचं. तर कारण काका म्हणायचे की सद्गुरू म्हणजे देवांचे देव आहे आणि त्यांना कसं हे करायचं. काका जेव्हा इंदोरला गेले, मग सेवा सुरू झाली, तोपर्यंत त्यांच्या घरचं असं जे नानांना आणि घरातल्या प्रत्येकाचंच होतं असते. नानांना तेव्हा उठलं कोणी की चहा करून द्यायचं, परंतु काकांनी ती सेवा स्वीकारली होती. काकांनी काय केलं मग की आधी स्वतः स्नान करायचं आणि मग काकांना चहा करायचा. कारण काका म्हणायचे की एवढे भगवंताचे सद्गुरू आहेत ते आणि त्यांना आपण पारोशाने कसं हे करायचं. म्हणजे काही काही पद्धती जी आहे या काकांनी तिथे सेवा लावून दिली की कशा. आणि आजही इंदोरला ती आता पद्धत सुरू आहे की स्नान झाल्याशिवाय नानांना चहा नाही देत. तर अशा प्रकारे हे सुरू होतं. काकांना त्या याच्यामध्ये काकांची साधना भरत होती. नानांकडे जे लोक यायचे तर काकांना दिसायचं असं की नानांकडे जे भक्त आलेले आहे तर त्यांच्या पाठीमागे कुलदैवत दिसायचे. मग काका त्या भक्तांना विचारायचे की तुमचं कुलदैवत हे आहे का. काका म्हणायचे, ते भक्त म्हणायचे हो हो असंच आहे. मग एकदा काकांनी सांगितलं नानांना की नाना मला असं असं हे होते. नानांनी सांगितलं की तुम्ही आनंद घ्या, त्यांना विचारू नका. मग तेव्हापासून काकांनी ते विचारणं बंद केलं. मग हळूहळू असं करता करता काकांची साधना देखील बहरत चालली होती. काकांचा कालावधी तिथला हे होता. आता अशी अवस्था झाली होती की नानांना काकांशिवाय चैन पडत नसायची, काकांना नानांशिवाय चैन. एकमेव काकांचं दैवत म्हणजे नानाच होतं. आणि मग निरनिराळ्या गावचे प्रवास सुरू असायचे, हे असायचे. दरम्यानच्या काळामध्ये काकांना प्रेरणा झाली की आपण नानांकडे भागवत रामायण वाचलं पाहिजे म्हणून भावार्थ रामायण काकांनी वाचायला घेतलं. रोज दुपारी वाचायचे. रोज दुपारी वाचत असताना नाना आराम करायचे. तर नानांची आपल्याला आपल्या वाचनामध्ये म्हणजे वाचतच बसायचं नाही, नानांची सेवा हा मुख्य उद्देश आहे. तर ते आपल्याला दिसलं पाहिजे म्हणून ते 1-1.5 तास ते वाचायचे. शेवटच्या दिवशी असं झालं की शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष हनुमंतांनी काकांना दर्शन दिलं नानांच्या हॉलमध्ये. तर अत्यंत काका वर्णन करतात की ते जे स्वरूप होतं, रूप जे होतं
तर हॉलला ते टेकलेलं होतं. नानांचा जो हॉल आहे तर त्याला पूर्ण हे झालं होतं, अजानुभव होतं ते स्वरूप. आणि जवळपास 1-1 वीत लांबीचे राखाडी रंगाचे त्याच्यावर लव होती, केस होते अंगावर वगैरे, अशा स्वरूपामध्ये दर्शन झालं. नानांनी ज्यावेळी नानांना सांगितलं काकांनी, तर नाना म्हणे की तुम्ही भावार्थ रामायण जे वाचलं त्याचं चीज झालेलं आहे, तुम्हाला साक्षात हनुमंतांनी दर्शन दिलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये काकांना अनेक सिद्ध तपस्वी यती यांचे देखील दर्शनं व्हायचे. काका ज्यावेळी सांगायच्या नानांना की नाना असं असं सकाळी आज हा मला दिसला, नाना सांगायचे की तुम्ही भाग्यवान आहे, अनेक लोक आमच्याकडे दर्शनासाठी सकाळी आम्हाला भेटण्यासाठी येतात आणि तुम्हाला ते दर्शन वगैरे झालेलं आहे. मग एकदा असंच प्रसंग आहे, गाणगापूरला साधना भवनचं काम सुरू होतं, वास्तू होती साधना भवनची वास्तुशांती, आणि 1 महिनाभर काकांचा नानांसोबत त्या ठिकाणी मुक्काम होता. काकांनी असा विचार केला की आपला 1 महिना आहे तर आपण रोज संगमावर जात जाऊ, कारण ते साधना भवन जे आहे ते अगदी संगमावरच आहे, फक्त मध्ये रस्ता आडवा आहे. तर त्यांनी विचार केला की रोज साधना भवनला आपण आता इथं उतरलेलंच आहे तर रोज आपण जायचं आणि स्नान करायचं, म्हणजे महिनाभर आपल्याला तेवढं स्नानाचं पुण्य भेटेल. मग पहिला दिवस झाला, काकांनी थोडासा उठायचा कंटाळा केला. काका रोज 3 वाजता उठायचे, पण काका म्हणे की आता आपल्याला महिनाभर राहायचं आहे, आपण उद्यापासून जाऊ तिकडे, इथले इथे पटकनी अंघोळ करून घेऊ, नानांना चहा करू, सेवेत राहू म्हणून. पहिला दिवस झाला, दुसऱ्या दिवशी तसंच झालं. तिसऱ्या दिवशी ज्यावेळी काकांचे डोळे हे झाले तर उघडले काकांनी तिसऱ्या दिवशी डोळे, तर त्यावेळी काकांना अशा तिथे रेतीचे ढीग होते, कारण वास्तुशांती वगैरे व्हायची होती, बांधकाम सुरू होतं. त्या रेतीच्या ढिगावर 2 कन्या दिसल्या, एक 8 वर्षाची होती आणि एक 10 वर्षाची. काका वर्णन करतात की त्यांनी परकर पोलकं घातलेलं, तांबूस रंगाचं चेक्सचं असं परकर पोलकं होतं, हे होतं. आणि त्या काकांना म्हणायचं होतं की अरे उठणं चलत नाही का, तुला नदीवर स्नानाला जायचं आहे म्हणून. आणि त्या अदृश्य झाल्या. काकांनी नानांना उठवलं, 3 वाजले होते, उठवलं. तर नानांनी वास्तविक काकांनी नानांना सांगितलं होतं, पण नाना म्हणे की तुमचा संकल्प होता ना म्हणे की तुम्हाला महिनाभर स्नान करायचं होतं, त्या भीमा अमरजांनी तुम्हाला दर्शन दिलं म्हणे, आणि त्या आता तुम्हाला तुमच्या संकल्पाची आठवण करून द्यायला आल्या, आता तुम्ही जा म्हणे आणि सुरुवात करा. मग त्या दिवशीपासून काकांनी रोज संगमावर जाऊन स्नानाला यायचे. स्नान केलं की मग नंतर काकांना नानांची सेवा करायची. म्हणून म्हटलेलं आहे की गाणगापूरला संगमावरती भीमा अमरजा दर्शनं देती, असं म्हणून हे केलं आहे, उल्लेख आहे. तसंच एकदा गरुडेश्वरला गेले होते. गरुडेश्वर म्हणजे नानांचं सद्गुरू जे आहेत टेंबेस्वामी महाराज, त्यांचं समाधीस्थान. त्या ठिकाणी प्रत्यक्ष नर्मदेनी काकांना दर्शन दिलं. नानांना नर्मदेमध्ये नानांची सुनबाई काका आंघोळ घालत होते, आणि त्यावेळी काकांना नदीमध्ये एक कुमारिका दिसली, आणि काकांनी सांगितलं मग नानांना की नाना ती पाहता मध्यभागी अशी अशी स्त्री दिसते. तर नाना म्हणले की ती नर्मदा मैया आहे, तर तुम्ही भाग्यवान, तुम्हाला दर्शन झालं म्हणून. तिथे दर्शन झालं. काकांनी लिखाण खूप केलेलं आहे, म्हणजे नानांवर देखील केलं आणि खूप प्रचूर असं लिखाण काकांनी केलेलं आहे. त्या ठिकाणी काकांनी मोठ्या महाराजांचं स्तोत्र लिहिलं, आणि त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्यांनी स्तोत्रामध्ये शेवटी फलश्रुतीमध्ये की 7 दिवस जर हे वाचलं 7 वेळा तर प्रत्यक्ष महाराज दर्शन देतील म्हणून. काकांनी त्या ठिकाणी वाचलं आणि त्यांना सगुण रूपामध्ये टेंबेस्वामींनी तिथे दर्शन दिलं. हे असा कालावधी सुरू होता. अनेक अनुभव जे होते, अनुभव यायला लागलेले होते. परंतु जसं चांगल्या गोष्टी असतात तशा काही वाईट देखील गोष्टी असतात. मग ते म्हणजे भक्तिमार्गामध्ये तर बरेचदा असा आकाश होता, काही लोकांना वाटायचं की बाबा हेच नानांच्या जवळ असतात, असेच नाना यांचंच ऐकतात, अमुक करतात, टमुक करतात. नानांना देखील दाखवून द्यायचं होतं प्रत्येकाचा अधिकार आहे निमित्ताने, कदाचित म्हणून त्या लोकांना हे व्हायचं. त्यामुळे काकांविषयी काही हे अपभ्रंश म्हणा किंवा काही हे करायचे. नाना मग सांगायचे प्रत्येकाला की तसं नाही आहे, आम्हीच त्यांना सांगतो, अमुक करतो, हे करतो. आणि मग ज्यावेळी पहिल्या भेटीमध्ये नानांनी म्हटलं होतं की गायत्री जप कमी पडतो आहे, तेव्हापासून तर काकांचा गायत्री जप सुरू झाला होता. परंतु काकांना तीव्रता हे झाली होती की आता गायत्री पुरस्करण करायचं म्हणून. मग काकांनी नानांची आज्ञा घेतली. नाना स्वतः संकल्प सांगायला वरत्या रूममध्ये गेले, पाद्यपूजा वगैरे केली, सगळं झालं. आणि काकांनी 4 महिन्यामध्ये जे महापुरस्करण म्हणतो, जे सहजासहजी शक्य नाही, तर ते पूर्ण केलं. आणि 24 लक्ष जप जो आहे, हा 24 लक्ष जप आणि प्लस हवन, नंतर ब्राह्मण भोजन वगैरे जे असते त्याचा दशांश भाग जो जप आणखी वाढवायचा असतो, तो सगळा वाढवून तेवढा जप त्यांनी पूर्ण केला 4 महिन्यामध्ये. म्हणजे नाना देखील एक एक जे लेणं आहे त्यांना साधनेचं लेणं हे देत होते.
आणि साधारणतः 1981 मधली ही गोष्ट असेल, 80-81 मधली. मग नानांनीच आज्ञा केली काकांना की जा आता तुम्ही वऱ्हाडामध्ये जा आणि काही फिरून या, थोडंसं जाऊन या, तिथल्या लोकांशी संपर्क. आणि तसे काकांचा तिथेच काका सेवेत कायमस्वरूपी असल्यामुळे अनेक भक्तांशी संपर्क यायला लागला होता. बरेचदा नंतर काकांमधले जे महात्म्य काकांचं ते देखील सगळीकडे सगळ्या भक्तांमध्ये लोकांना कळायला लागलेलं होतं. आणि मग साधारणतः 1980मध्ये काका सगळ्यात पहिले बुलढाण्याला आले. तिथे जवळपास 4-5 महिने राहिले काका. 4-5 महिने राहिल्यानंतर जे बालगोपाल वगैरे जे आहे तर त्यांना नाना नामाचं कसं हे करायचं, नानाचा प्रचार कसा करायचा आहे हे जसं जणू काही नानांनीच त्यांना पाठवलं. 4-5 महिने झाल्यानंतर पुन्हा काका इंदोरला आले. आणि इंदोरला आल्यानंतर मग पुन्हा जो काळ होता हा नानांबरोबर व्यतीत होत होता. नानांची सेवा वगैरे ही सुरू होती. आणि 2-3 वर्षाचा जो कालावधी आहे त्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये मग बरेचदा काका भक्तांकडे बाकीच्या नाना सांगायचे बाहेरगावी यांच्याकडे जाऊन या वगैरे तसेच आहेत होते काका, पुन्हा येत होते. 1984ची साधारणतः गोष्ट असेल तर 1984मध्ये नानांची केशरबाग म्हणून तिथे इंदोरला स्थान आहे. तर महाशिवरात्रीच्या याच्यासाठी म्हणून तिथे गेले होते. तर मी तुम्हाला मगाशी सांगितले की कसं असते की काही लोक चांगले असतात, 1-2 लोक हेही असतात. आणि पुन्हा तिथून आता काकांची सुटायची वेळ आलेली होती. तर एक व्यक्ती जी होती तिने काकांकडे अशा काही विचित्र नजरेने पाहिलं की त्याच वेळी काकांनी नानांजवळ गेले आणि नानांना सांगितलं की नाना मला आता आज्ञा हवी आहे म्हणून. तर नानांचे वाक्य होते की तुम्हाला आज्ञा आहेच, कारण झाडाखाली झाड वाढत नाही आणि हे झाड जे आहे हे झाड मोठं होणार आहे, आमच्यापेक्षाही मोठं होणार आहे. तर काकांच्या तोंडून त्यावेळी शब्द बाहेर पडले. वास्तविक पाहता ही घटना 84ची, पण काका म्हणे की मी 85ची नागपंचमी होईपर्यंत इथे राहील म्हणे. आणि मग त्या वर्षभराच्या काळामध्ये काकांनी लिखाण स्वरूपामध्ये देखील नानांचं चरित्र लिहायला घेतलं होतं तिथेच, चैतन्याचा आनंद म्हणून. आणि रोजनिशी लिहायची काका. पण त्या दरम्यान नानांनी बरोबर भक्तांना देखील हळूहळू सांगणं सुरू करून दिलं होतं थोडक्यामध्ये की बा आता काका तुमचं सगळं पाहतील, हे करतील म्हणून. आणि मग 85मध्ये काका सगळ्यात पहिले मलकापूरला राहायला आले. दामले यांच्या वाड्यामध्ये काका राहायला आले. तिथे जवळपास 5 वर्ष राहिले. तर तिथे देखील आता आज अधिक महिना आहे म्हणून हे झालं, आठवण आली की काकांची इच्छा होती की भागवत आपल्याला वाचायचं आहे, नानांसमोर एक पारायण झालं पाहिजे. म्हणून काकांनी इंदोर सोडायच्या आधीच पहिलं जे पारायण केलं ते पूर्ण अधिक महिन्यामध्येच केलेलं आहे तिथे इंदोरला, नानांसमोर झालं. त्याच्यानंतर मग नागपंचमी झाल्याबरोबर काका मलकापूरला आले. आणि त्यावर्षी काकांनी 4 पारायणं केलेलं गाता, म्हणजे अधिक महिन्यातले एक आणि नंतरचे 3 असे. तोपर्यंत मलकापूरला फारशी ओळख नव्हती किंवा काका जन्मांसामध्ये देखील नव्हते. एक दिवस काका असेच दुपारच्या वेळी गच्चीमध्ये, त्या दामलेंच्या गच्चीमध्ये उभे होते आणि एक जे नानांचे काही अनुग्रहित लोक होते 2-3, त्याच्यापैकी एका मुलीने पाहिलं. ती धावत काकांजवळ आली. काका तुम्ही तर इंदोरला होते ना? काकांनी सांगितलं नाही, मी आता इथे आलेलो आहे. आणि असं करता करता काकांचं मग आता मलकापूरमधलं महात्म्य वाढायला लागलं. मलकापूरला काकांनी मग नामधून सुरू केली, अखंड नामस्मरण सुरू केलं. नानांच्या कार्याचा प्रसार करायचा होता, त्याच्यामुळे प्रत्येकाला नानांकडे अनुग्रहासाठी पाठवून द्यायचे. काका स्वतः घेऊन जायचे. साधारणतः हे 1990पर्यंतचं हे होतं. दरम्यानच्या काळामध्ये बुलढाण्याला असताना 81मध्ये जे काका बुलढाण्याला राहायला आले होते त्यावेळी अप्पा तामण म्हणून जे आहे खामगावचे, तर ते तहसील ऑफिसला त्यांची बदली झाली होती बुलढाण्याला. तर त्यांच्या कुटुंब म्हणजे माझे आई वडील थोडक्यामध्ये, तर त्यावेळी पहिली भेट तिथे बुलढाण्याला काकांची झालेली होती. आणि अशा प्रकारे मग काकांचा आणि तामण कुटुंबाचा देखील संबंध आलेला होता. 85मध्ये ज्यावेळी काका मलकापूरला आले तर त्याच्यानंतर मग 8-10 दिवसासाठी अधूनमधून खामगावला देखील काका यायचे. आणि मग 1989-90मध्ये दामले जे आहेत ते तात्या दामले म्हणून अत्यंत देव माणूस, अतिशय छान. आणि या दामले कुटुंबाने देखील काकांची खूप सेवा केलेली आहे. तर त्यांनी ते वारले, तात्या दामले. मग काकांनी त्यांच्या घरची जबाबदारी संपूर्णपणे एखाद्या कर्त्या कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे पार पाडली. आणि मग हे झाल्यानंतर नानांनी काकांना सांगितलं. त्याच दरम्यानच्या काळामध्ये काकांना ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला होता, कारण साठी जवळपास यायलाच लागली होती काकांची.
मणक्यांचा त्रास सुरू झाला होता. काकांची खोली वरती होती, जिना चढावा लागायचा आहे. ते डॉक्टरांनी देखील बंधन आणले होते आणि मग नानांनी सांगितलं होतं की आता तुम्ही दुसऱ्या गावी जायला काही हरकत नाही. काकांचा क्रम होता, नानांच्या तोंडातला ज्यावेळी क्रम होता की तुम्ही जा वऱ्हाडामध्ये, त्यावेळी बुलढाणा, मलकापूर, खामगाव असा क्रम होता. बुलढाणा झालेलं होतं राहणं 4 महिन्यासाठी का होईना, 5 वर्षासाठी मलकापूर देखील झालेलं होतं. आणि मग काका अधूनमधून ताम्हण यांच्याकडे यायचेच. मग काकांसाठी एक खोली त्यांनी बांधली ताम्हणांनी आणि 1990मध्ये काकांनी पहिला चातुर्मास मादन प्लॉटमध्ये ताम्हण जे आहेत अप्पासाहेब ताम्हण यांच्याकडे केला. आणि तेव्हापासून तर अगदी शेवटचा श्वास देखील काकांनी या ताम्हणांकडेच घेतलेला आहे, म्हणजे त्यांच्याकडेच राहिलेले आहे काका. मग आधी मलकापूरचा परिवार, इतर गावातले लोक, नानांचा जो परिवार होता तो नानांचा परिवार, असं सगळं काकांकडे मार्गदर्शनाला येऊ लागला. काकांचं एक वैशिष्ट्य असं होतं, म्हणजे मला कोणाला नावं ठेवायचे नाही आहेत किंवा कोणाबद्दल मला नाही बोलायचं, परंतु नानांचे इतर शिष्य आणि काका यांच्यामध्ये एक भेद, आणि तुम्ही कोणाला जरी विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील की एक महत्त्वाचा भेद असा होता की काकांनी नानांशिवाय काही गायलं नाही, नानांशिवाय काही बोललं नाही. काकांनी ज्यावेळी इंदोर सोडलं तर नानांनी आज्ञा दिली, इंदोरहून निघाले तर काकांना नानांनी सांगितलं की आमच्या पादुका घेऊन जा. नानांनी काकांना सांगितलं होतं. तर तुम्हाला गंमत वाटेल, तुम्ही एखाद्या वेळेस खामगावला जरूर या. त्या ताम्हणांच्या घरामध्ये काकांचं वास्तव्य, जिथे 18 वर्ष राहिलं तिथे त्या पादुका आहेत. तर म्हणजे निस्पृहता काय असते हे तुमच्या लक्षात येईल की नाना जी सँडल याच्यासाठी वापरायचे बाथरूममध्ये, संडासमध्ये, त्या पादुका म्हणून काकांनी आणल्या होत्या. तिथे नानांकडे पुष्कळ चांदीच्या याच्या तांब्याच्या खडावा पुष्कळ होत्या, पण काका म्हणे नाही, मला याच घेऊन जायच्या आहे. आणि त्या पादुकांची स्थापना काकांनी ती केली आणि त्याच्यावर हे केलं. आणि शेवटपर्यंत ते सांगायचे, तुमचं काही लोक विचारायला आले समस्या म्हणा कुठले, हे सांगायचे नानांना सांगायचे पादुकांच्या ठिकाणी. म्हणजे स्वतःकडे त्यांनी कधीच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत देखील कर्तेपणा घेतलाच नाही. आणि मग 90मध्ये ते आले, पहिला चातुर्मास झाला, नंतर काही दिवस पुन्हा ते मलकापूरला राहायला गेले. 91मध्ये काकांची 61 झाली खामगावला पहिली. आणि मग 91पासून काका कायमस्वरूपी खामगावला ताम्हणांकडे राहायला आले. 93मधली गोष्ट अशी आहे की काकांचं जाणं येणं इंदोरला सुरूच असायचं. 93मध्ये बाबासाहेब तराणेकर यांचा फोन आला काकांना की नानांची नागपूर दौरा ठरलेला आहे आणि तुमची खूप गरज आहे, कारण जुने लोक जे आहेत तर खरे सेवेकरी आता खूप कमी राहिले आणि तुमची खूप हे तुम्हाला सेवेची जाण आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी या. लगेच काका खामगाववरनं नागपूरला गेले. आणि नागपूरला गेल्यानंतर काकांना जसं काही कळूनच आलं होतं की हे आता शेवटची हे आहे म्हणून, या हृदयचे ते हृदय व्हायचं होतं. जवळपास 1 महिनाभर काका, 1 ते 1.5 महिना नानांना तिथे अजिबात एकही क्षण काकांनी सोडला नाही. आणि काकांना या सगळ्या गोष्टी कळून आल्या होत्या, कारण तिथे अखंड अनुग्रह वगैरे नानांचे सुरू होते. परंतु 16 तारखेनंतर ज्यांना 16 एप्रिलला नानांनी देह ठेवला, 16 एप्रिलच्या ज्यांच्या तारखा होत्या त्यांना अनेक जणांना काकांनी फोन करून सांगितलं की तुम्ही 16 एप्रिलच्या आधीच येऊन जा म्हणून आणि अनुग्रह घेऊन जा म्हणून. आणि 16 एप्रिलला नानांनी नागपूरला देह ठेवला. नागपूरला देह ठेवल्यानंतर मग सगळं पार्थिव वगैरे नानांचं घेऊन नागपूरला इंदोरला गेलो. तो एक प्रसंग तुम्हाला आणखी सांगतो की त्यांनी कधी अधिकार दाखवला नाही. नानांना त्यांना सगळं अग्निसंस्कार वगैरे आटोपल्यानंतर लोक जायला लागले. हजारो लोक होते अगदी. तर इंदोरला आपण जर गेला असाल तर आपल्याला माहिती आहे की हॉलमध्ये नानांची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्या मूर्तीच्या खाली काका बसले होते. आणि मग लोक साहजिकच लोकांना माहीत झालं होतं की आता नानांनंतर काकाच आपल्यासाठी सर्वस्व आहे, सगळा अधिकार जो आहे सगळ्यांना माहीत झालं होतं की अधिकार दिलेला आहे म्हणून. प्रत्येकजण यायचं, काकांना नमस्कार करायचं आणि सांगायचं काका आम्ही आता या गावी निघतो आहे, हे निघतो आहे. काका म्हणायचे हो. आणि काका प्रत्येक वेळी खिच्यामध्ये हात घालायचे आणि विभूतीची पुडी प्रत्येकाला द्यायचे. म्हणजे अशा ते काकांनी काही त्यावेळी अशा 400 आणि 500 पुड्या नाही दिल्या, तर हजारो विभूतीची पुडी काढून दिल्या. म्हणजे हा काकांचा एक त्या याच्यामधला आपल्याला हे समजतो की त्यांचा अधिकार किती होता. कारण पातंजली योगसूत्रामध्ये वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, कशा रीतीने हे योगी लोक काय करू शकतात काय नाही. तर मग हे झाल्यानंतर 15 दिवस वगैरे झाल्यानंतर काका पुन्हा याला आले, खामगावला आले. आणि मग काकांचं कार्य अधिक जोमाने सुरू झालं. दादा सांगा, तुम्ही कशा प्रकारे काकांच्या सेवेत आला? कशा प्रकारे सेवेत आले म्हणजे
साधारणतः काकांचा जो मला अनुग्रह मिळाला, मी काकांचा अनुग्रहित आहे. त्यावेळी नाना स्वतः होते आणि आम्हाला सगळ्यांना, माझ्या आईवडिलांना, काकांनी, माझ्या बहिणीला, काकांनी इंदोरला अनुग्रह दिला. मला पण काकांनी खूप म्हणायचे, मला आणि माझा मोठा भाऊ आहे त्याला काका खूप म्हणायचे की तुम्ही नानांचा अनुग्रह घ्या. तर माझं एकच हे होतं की नानाचं आपले दैवतच आहे, पण मला काकांचाच अनुग्रह घ्यायचा होता. मग काकांनी मी म्हटलं खूप लिखाण केलं आहे. त्याच्यामध्ये एक स्तोत्र आहे काकांचं, आज आपण त्याचं आता सामूहिक पठण करणार आहे. मार्तंड लीलामृत म्हणून नावाचं, मार्तंड स्तवन नावाचं. तर त्याची फलश्रुती अशी आहे, म्हणजे मी ती फलश्रुती हे केलेली आहे की 21 वेळा 21 दिवस जर ते स्तोत्र वाचलं तर प्रत्यक्ष नाना दर्शन द्यायचे. तर मी ते वाचलं, काकांनी मला सांगितलं हे तू वाच म्हणून. मी ते वाचलं 21 वेळा 21 दिवस रोज. आणि 21व्या दिवशी मला नानांनी अनुग्रह दिला दृष्टांतामधून. मग मी काकांना सांगितलं की काका असं असं झालेलं आहे. मग हे सगळं सांगितल्यानंतर मग काकांनी सांगितलं की आता आम्ही तुम्हाला अनुग्रह देतो म्हणून. आणि मग काकांनी मला नंतर मग 1986 माझा अनुग्रह झालेला आहे. 11 जून 1986 अनुग्रह झाला आहे. हा अनुग्रह काका त्यावेळी आपल्याकडे, मी तुम्हाला सांगितलं की येणं जाणं काकांचं जरी मलकापूरला तरी अधूनमधून यायचे, तर त्यावेळी हा अनुग्रह मला दिला. आणि मग 90 ज्यावेळी काका आले तर तेव्हापासून आमच्या घरामधले एक कुटुंब प्रमुख म्हणूनच राहिले, कुटुंबातली एक व्यक्ती म्हणूनच राहिले. आणि अशा प्रकारे मग आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आलो. मला सांगा, तुम्ही खामगावचं आणि मामा पण तुमच्याच घरी राहायचे का? काका हो काका हो आमच्याचकडे राहायचे ना एकत्र. आमचं पूर्वी ज्यावेळी काका सगळ्यात पहिले मी म्हटलं 90ला आले, त्यावेळी अक्षरशः आमच्या 2 खोल्या होत्या. आणि एक खोली आम्ही काकांसाठी बांधली होती आणि तिच्यामध्ये काका राहिले. मग हळूहळू नंतर वाढवत गेलो आणि 90 91 मग काका कायमस्वरूपी राहायला आले. आता मला सांगा, काकांची समाधी खामगावलाच आहे? खामगावलाच आहे. आणि जर समाधीला जर दर्शनासाठी यायचं असेल तर कसं यायचं असतं? खामगावला समाधी जी आहे तर ही बरसाना म्हणून काकांनी वास्तू निर्माण केलेली आहे. तुम्हाला तेही पण सांगतो की काकांची खूप इच्छा होती किंवा आपल्या नंतर भक्त लोकांसाठी, कारण काकांना अनेक लोक, काकांचे म्हणजे इतके मोठमोठे भक्त होऊन गेलेले आहेत की बस. खूप लोक म्हणायचे काका आम्ही तुम्हाला जागा देतो, तुम्ही एखादा मोठा आश्रम काढा वगैरे. काका म्हणायचे मला याच्यामध्ये अजिबात पडायचं नाही. माझे नाना जे आहेत सद्गुरू, ते 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहिले. मलाही पण तसंच करायचं. मला काही कोणी महाराज बनायचं नाही किंवा काही हे करायचं नाही म्हणून. मग पण त्यांची इच्छा होती किंवा आपण हा जो नानांचा परिवार तयार केलेला आहे, जे भक्त अनुग्रह त्यांचे जे लोक, यांच्यासाठी एखादं उपासनास्थान असावं म्हणून एक बरसाना म्हणून तिथं वास्तू बांधलेली आहे. तर काकांनी स्वतःसमोरच ती वास्तू बांधलेली आहे. परंतु काका तिथे राहायला नाही गेले कधी. आमच्या घरापासून अगदी जवळ आहे. म्हणजे आपल्या काका म्हणायचेच की आपल्याला तिथे स्थान दिसलं पाहिजे म्हणून. तर मग ज्यावेळी काकांनी देह ठेवला त्यावेळी मग आम्ही तिथे समाधीस्थान केलं. ते मला सांगा, जर मला खामगावला येऊन दर्शन घ्यायचं असेल तर मी कसं यायचं तिकडे? कारण शेगाव जवळच आहे. शेगाव जवळ आहे. तुम्ही ट्रेननी शेगावला येऊ शकता किंवा खामगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. बसेस अनेक आहे. जर बसेसनी यायचं असलं किंवा आपल्या स्वतःच्या गाडीने यायचं असलं तर इकडून मुंबई पुण्यावाल्यांना जर यायचं असलं तर पुण्यावाल्यांकडनं चिखली वगैरे हा जो रस्ता आहे, तर देऊळगाव राजा, जालना, चिखली या रस्त्याने तुम्ही येऊ शकता. खामगाव मध्यभागी आहे. नंतर मलकापूरकडून जर यायचं असलं तर जळगाव, दामोद, मलकापूर, जळगाव, खानदेश, मलकापूर, खामगाव असं येऊ शकता. अकोल्याहून जर यायचं असलं नागपूरहून तर मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याच्यामुळे तुम्ही कशी येऊ शकता. फक्त स्टेशन तिथे छोटं आहे, मेन मध्यवर्ती याच्यावर नाही आहे. त्याच्यामुळे शेगावला तुम्हाला उतरावं लागते. शेगावहून खामगाव जेमतेम 12 मिनिटाचा आता रस्ता झालेला आहे. अगदी जवळ हे आहे. ते रस्ता देखील चांगला आहे. समाधीस्थान जे आहे काकांचं, जे आम्ही निर्माण केलेलं आहे, तर ते सकाळी 7 ते 12पर्यंत उघडं असते. दुपारी 4 ते रात्री 8पर्यंत उघडं असते. काका ज्या वास्तूमध्ये 18 वर्ष राहिले, ज्या ठिकाणी त्यांनी अनेक लोकांना अनुग्रहित केलं, ते वास्तव्य स्थान म्हणून अजूनही तसंच्या तसंच ठेवलेलं आहे. नानांच्या ज्या पादुका आहेत, ज्या इंदोर सोडताना ज्या नानांनी दिल्या होत्या, त्या पादुकाचं मंदिर तिथे काकांनी जे स्थापन केलं होतं तसंच आहे. त्याच्या बाजूलाच आता काकांचं देखील पादुकांचं स्थान तिथे निर्माण केलं आहे. वास्तव्य स्थान म्हणून त्याला आपण म्हणतो, लीलास्थान म्हणतो. आणि ज्या पलंगावर काकांनी देह ठेवलेला आहे तो देखील पलंग त्याच ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी काकांचं वास्तव्य होतं तर तसंच आहे. आणि इकडे बरसाना म्हणून जे स्थान आम्ही निर्माण केलेलं आहे, काकांनी बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही समाधी स्थान निर्माण केलेलं आहे.
तर त्या ठिकाणी वर्षभरातून 4 जे उत्सव आहेत हे वर्षभरातून 4 उत्सव त्या ठिकाणी होत असतात. इकडे काकांना अन्नशांती हा खूप आवडतो कार्यक्रम, म्हणून दर जानेवारी महिन्यामध्ये एका रविवारी अन्नशांतीचा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम हा साजरा केला जातो. इंदोरला नानांची, खामगावला नानांची जयंती, नानांची आणि काकांची जयंती एकाच दिवशी आहे. एकाच दिवशी हो, मी सांगितलं ना, नागपंचमीचं एकाच दिवशी, हां. दोघांचं ह्या. तर जयंती एकाच दिवशी आहे, तो एक उत्सव. नानांची पुण्यतिथी, काकांची पुण्यतिथी आणि आपला समाधी सोहळा, असे 4 उत्सव आम्ही साजरे करत असतो. काकांचा दूरदर्शीपणा खूप होता. काकांना मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बरेच लोक म्हणायचे, काका तुम्ही एखादा ट्रस्ट निर्माण करा, एखादा तुम्ही आश्रम करा, एखादा मोठा मठ काढा. पण काका म्हणायचे नाही, मला ह्याच्यामध्ये पडायचं नाही आहे, कारण विश्वस्त मंडळ निर्माण झालं, ट्रस्ट निर्माण झाला की सेवाभाव हा नाहीसा होतो. आणि आपल्याला जर सेवा करायची आहे, कारण अहमिका लागते की कोण मोठं, कोण कोणतं काम करून राहिलं काय, त्यापेक्षा आपल्याला जी सेवा करायची आहे ती मनापासून करायची, हा त्यांचा हे होता. आणि म्हणून काकांची आणखी एक इतरांपेक्षा वेगळी गोष्ट अशी आहे की काकांची नेहमी इच्छा असायची की जसे गजानन महाराज आहे, स्वामी समर्थ आहे, शिर्डीचे साईबाबा आहे, त्यांचे जसे गावोगावी मंदिरं झालेले आहे, तसं आपल्या नानांचे देखील मंदिरं असले पाहिजे. आणि काकांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 5 ते 6 ठिकाणी अशा मंदिरं निर्माण केलेले आहे. एकच काकांनी हे केलं की कुठेही विश्वस्त मंडळ मात्र स्थापन करू दिलं नाही. एखाद्याच्या घरामध्ये मंदिर निर्माण केलं असेल, त्यांना सांगायचं की इथे भांडणं वगैरे होता कामा नये, वाद होता कामा नये, नानांकडे लोक येणार आहेत, भक्तिभाव हा रुजला पाहिजे. आणि कारण मी तुम्हाला सांगितलं की त्यांचा एकच हे होतं किंवा सेवाभाव जो आहे हा सेवाभाव राहिला पाहिजे. उगीच उपाध्या ज्या आहेत हे मंडळ निर्माण करून किंवा हे करता कामा नये. परंतु जे बरसाना जे आहे त्या ठिकाणी आपल्याला विश्वस्त मंडळ मात्र निर्माण केलेलं आहे, कारण काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला कायद्याच्या दृष्टीने कराव्या लागत असतात. पण एक सांगा ना, इकडे मी एक ऑब्झर्व केलं की जे येणारे आता ज्या प्रोग्रामला आलेली आहेत ती सगळी यंग मंडळी आहे. बरोबर आहे. आणि जो बसवलेला आहे तो किती 10-12 वर्षाचा मुलाला हो, बसवलेला हो, आहे. हो. मेन पादुकांचा अभिषेकासाठी. हो. जरा त्याबद्दल सांगा. त्याच्यामधला उद्देश तोच आहे की काकांनी हे जे मुलं तयार केले, म्हणजे हा कार्यक्रम इथे सुरू करण्याचंही तेच हे आहे. वास्तविक पाहता इथे गुरुपौर्णिमेचा काकांचा कार्यक्रम होतो, स्वतंत्रपणे कार्यक्रम होतो. परंतु गेल्या 5 वर्षापासून आणखी एक मी तुम्हाला मागे सांगितलं, म्हणजे सत्संग निर्माण झाला पाहिजे, सत्संग हे झाला पाहिजे. आणि पुन्हा जी आपली थोडीशी विस्कळीत झालेली, कदाचित एकमेकांना नाही भेटू शकत, पण वर्षभरातून एकदाच भेटतो, म्हणून मग या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात आणि सगळेजण एकत्र येऊन तो मोठा कार्यक्रम केला जातो. जे काकांनी तयार केलेले, म्हणजे त्यावेळेचे, आज काकांनी 1.5 होऊन 18 वर्ष झालेली आहे, त्यावेळेचे जे लहान लहान मुलं तयार केले ते आज सगळे तरुण मुलं झालेले आहे. मग त्यांना हे जे पुढचं कार्य आहे हे शेवटी त्यांच्याकडूनच आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणून मग ह्या दृष्टीने हे केलेलं आहे. तो जो लहान मुलगा आहे तर त्याच्यावर आतापासून संस्कार होतात, त्याला आतापासून कळेल की काका काय आहे, काय परमार्थ आहे. म्हणजे यांना असं एक जे आपलं झालेलं आहे की म्हातारपणीच परमार्थ केलं पाहिजे असं नाही. काकांचं तत्वच मुळात होतं की लहानपणापासून ही गोष्ट आली पाहिजे, आणि तेच इथे हे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. दादा, तुम्ही आम्हाला आज वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. नाही चालेल. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा